सर्वात पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो. तुम्ही सगळेजण एवढा वेळ काढून आपला वेळात वेळ काढून तुम्ही इथपर्यंत आलात. याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला काही ना काहीतरी शिकायचं आहे, नवीन काही ना काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, काही जाणून घ्यायच्या आहेत आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा, या मोठ्या संकटामध्ये सुद्धा आपल्याला पुढं जायचं आहे, पुढं जगायचं आहे, पुढं लाईफ आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये अचीव्ह करायच्या आहेत. त्यासाठी तुमचं परत एकदा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन. तर मित्र आपण बघूया की आता आपण जे काही हा सगळ्या ज्या काही गोष्टी चालू आहेत, तर त्याचं जर आपण सर्वात पहिल्यांदा जर कारण आपण पाहिलं, सगळेजण आज आपण ऑनलाईन का आलोय? ऑनलाईन येण्यामागचं कारण हे एवढं मोठं संकट संपूर्ण जगावरती आलं. त्या संपूर्ण जगावरचे जे काही संकट आलं त्याच्यामुळे आपल्याला काय आहे की ऑनलाईन येण्याची वेळ आपल्याला आली. सर्वजण जवळपास आपण युट्यूबवर, कोणी झूम मध्ये, हे सगळेजण लोक आता जॉईन होऊन आपल्या ह्या सगळ्या गोष्टी वापर करून त्याचा कशा पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये असे जर संकट आले तर त्यातून आपल्याला कसा मार्ग काढायचा आहे, या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपण सगळेजण हे धडपड करायला लागलो. तर आपल्या आजच्या सेमिनारचा विषयच असा आहे की कोरोना संकटानंतरचे आर्थिक नियोजन. आता कोरोना संकट हा एक वेगळा विषय आणि त्याच्यानंतर आर्थिक नियोजन, हा दोन्ही जोडून विषय आम्ही एकत्र का घेतला असेल तर आज बऱ्याचशा लोकांना आपल्याला जाणीव झाली आहे या लॉकडाऊन मध्ये असेल की किंवा संपूर्ण देश, संपूर्ण भारत नव्हेच तर संपूर्ण जगभरावरती जे काही हे संकट जे आलेलं आहे त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तर आपण बघूया कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. तर आपण बऱ्याचशा गोष्टीचे खर्च करत होतो, ते खर्च, त्याच्यानंतर लाईफस्टाईल किंवा वेगवेगळे जे असुरक्षितता, ह्या सगळ्यांची जाणीव झाली. आपल्या हेल्थ बद्दल आपण कॉन्शियस झालो, आपल्या आरोग्याची आपण काळजी घ्यायला चालू केली, आपल्या फायनान्सची काळजी घ्यायला आपण चालू केली, आपल्या व्यवसायाबद्दलची अधिक माहिती किंवा इतर गोष्टी आपण जाणून घ्यायला चालू केलो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ह्या लॉकडाऊनमुळे, ह्या कोरोनाचं संकट जेव्हा आपल्यावरती आलं तर तेव्हा आपल्याला या गोष्टींची जाणीव झाली. ही जाणीव झाल्यामुळे आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजेत आणि जाणून घेतल्या पाहिजेत. याच्यासाठी आज आपला हा वेबिनार मध्ये सर्वजण आपण आलो. तर सुरुवातीला मी माझ्याबद्दल काही थोडंसं इंट्रोडक्शन दे. 10 वर्षापेक्षा जास्त आम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. त्याच्यानंतर माझ्याकडे जवळपास 50 पेक्षा जास्त ट्रेंड फायनान्शियल ऍडवायझरची टीम आहे, जे की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये काम करते. महाराष्ट्रातच नाही तर आमच्या साऊथ कर्नाटक मध्ये मराठी बोल भाषेमध्ये सुद्धा एरियामध्ये आम्ही काम करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. मागच्या वर्षी जर टर्नओव्हर बघितला, मागच्या आर्थिक वर्षामध्ये आमच्या टीमचा जो काही टर्नओव्हर होता तो साधारण 2,41,22,700 इतका आमचा टर्नओव्हर होता. आणि आजपर्यंत आम्ही टोटल 66,13,67,300 इतकी मोठी असेट आम्ही मॅनेज करतोय. जवळपास 200 पेक्षा जास्त सेमिनार आम्ही ऑर्गनाईज केलेत या फायनान्शियल विषयावरती. त्यानंतर 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. पुढे बघणार आहोत की हे फायनान्शियल प्लॅनिंग करणं का आपल्याला गरजेचं वाटतंय. आज आपल्याला ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा गोष्टी, जशा मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की आपल्याला इनसिक्युरिटी असेल, ह्या असुरक्षितची भावनेची जाणीव झाली. आपले इन्कम पुढे राहील किंवा नाही राहील याची आपल्याला जाणीव झाली. आपल्याकडे किमान 5 ते 6 महिने घर खर्च चालेल इतके पैसे आपल्याकडे शिल्लक असायला पाहिजे होते, असं आपल्याला याची एक जाणीव झाली. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टीची जाणीव झाल्यामुळे आपल्याला भविष्याची चिंता सुद्धा आता जाणवायला लागली. माझ्या भविष्यामध्ये माझ्या फायनान्स बद्दल काय होईल, माझ्या भविष्यातल्या ज्या काही गरजा आहेत त्यांच्याबद्दल काय होईल, या सगळ्या गरजा जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील किंवा भविष्यात आपल्याला इव्हन जगायचं जरी असेल तरी पैसा हा खूप महत्वाचा आहे. पैशावरतीच बऱ्याचशा लोकांच्या सगळ्यांचं उदरनिर्वाह अवलंबून आहे, सगळ्या लोकांचा बिझनेस अवलंबून आहे. आपण बघूया इथं आता जॉईन झालेले बरेचसे लोक आपण जर पाहिले तर सगळे यंग जनरेशन मधले ऑलमोस्ट बरेचसे लोक आहेत. यंग जनरेशन मध्ये, यंग म्हणजे साधारण 40 वयोगटापर्यंतचे लोक असतील. तर यातल्या बऱ्याचशा लोकांची सर्व्हिस किंवा व्यवसाय हा 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष इतका झाला पण असेल. पण आज आपल्याला हे अस्थिर का वाटतंय? 15 वर्ष, 10 वर्ष आपण पैसे कमवलेत आणि आज आपल्याकडे पैसे शिल्लक नाहीये, अस्थिर वाटतं. आपल्याला पुढे काय होईल याची भावना, आपल्याला कर्जाचे हप्ते भरता येत नाहीये.
माझा घर खर्च चालणार किंवा नाही याबद्दल आपण साशंक आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. तर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग जर आपण केलं असतं, म्हणजे ह्या इनसिक्युरिटी ज्या काय आल्यात, त्या काय इमर्जन्सी ज्या काय आल्यात, याचं जर नियोजन आपण केलं असतं, तर हे 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 जे काय आता जे काही संकट जे आलेलं आणि ही काही जे काही भावना जी आपल्याला तयार झाली ही झाली नसते. तर याच्यासाठी आपल्याला हे फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो विचार करा, आज हे 1-2 महिने 3 महिन्याचं लॉकडाऊन जर आपण पूर्ण करू शकत नसेल, तर लॉकडाऊन हा 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपलं आर्थिक नियोजन आपण करू शकत नसेल, तर मला सांगा मित्रांनो, रिटायरमेंट नंतर वयाच्या 60 नंतर आपला कायमचा लॉकडाऊन असणार. कायमचा म्हणजे इथून पुढे 60 नंतर आपण किती वर्ष जगणार, हा त्यानंतर आपल्याला फक्त घरात बसून खाणे पिणे दवाखाना याच गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत. आणि त्या जर पैशाचं मॅनेजमेंट आपण केलेलं असेल, तरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होणार आहेत. तर आपण बघूया हे फायनान्शियल प्लॅनिंग मधले महत्वाचे काही गोष्टी मी बघूया, की ज्याच्यामध्ये आपल्याला समजेल की हे फायनान्शियल प्लॅनिंग का करणं गरजेचं आहे. इथं आपण बघूया की प्रत्येक व्यक्तीच्या लाईफ मध्ये 3 प्रकारचे स्टेजेस असतात. 3 स्टेजेस ज्याला आम्ही लाईफ सायकल म्हणतो. 3 स्टेजेस असतात. त्यातला पहिला टप्पा म्हणजे जो आहे 0 ते 25 वर्षापर्यंत साधारण जो आहे तो आपला लाईफ मधला पहिला टप्पा असतो. याला आपण म्हणतो लर्निंग स्टेज. म्हणजे या कालावधीमध्ये आपला सर्व खर्च जो आहे ते आपले आई वडील आपले पालक हे करत असतात. म्हणजे आपण काय असतं की आपल्या आई वडिलांच्या वरती किंवा पालकांच्या वरती आपण डिपेंड असतो. याच्यामध्ये आपलं कोणतेही उत्पन्न नसतं, पण आपला सगळा जो काही खर्च आहे तो चालू असतो, तो हे आपले आई वडील आणि पालक करत असतात. साधारण वयाच्या 25व्या वर्षी जेव्हा आपलं इन्कम चालू होईल, नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, या दोन्ही माध्यमातून जेव्हा आपलं उत्पन्न चालू होईल, तेव्हा आपल्या लाईफचा साधारण दुसरा टप्पा चालू होतो. त्याला आपण म्हणतो अर्निंग स्टेज. साधारण हा टप्पा वयाच्या 25 वर्षापासून ते साधारण आपण धरूया की वयाच्या 60 वर्षापर्यंत हा टप्पा असतो. म्हणजे काय, या टप्प्याला आपण म्हणतो की वर्किंग स्टेज सुद्धा असं म्हणतो, अर्निंग स्टेज सुद्धा असं आपण म्हणतो. किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की हा टप्पा जो आहे तो जबाबदारीचा टप्पा असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण काय की याच टप्प्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा जबाबदाऱ्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. जसं आपलं उत्पन्न चालू झालंय, तसं सगळ्यात पहिला जर महत्वाची गोष्ट आपल्या लाईफ मध्ये घडत असेल तर ती म्हणजे आपलं लग्न. लग्न म्हणजे काही जबाबदारी आहे. आपल्या बायकोची जबाबदारी आपल्यावरती आली, त्याच्यानंतर आपल्या मुलांची जबाबदारी आली, आणि सेम जेव्हा ह्या स्टेज मध्ये आपण जेव्हा एंटर करतो, तेव्हा आपल्या आई वडिलांची जबाबदारी परत आपल्यावरती वाढली. त्यांच्या जे काय त्यांचं जर आपण वय साधारण पाहिलं, जर 25-30च्या आसपास जर कोणी इथं असेल, तर त्यांच्या आई वडिलांचं जर वय पाहिलं तर साधारण 50 ते 60 या वयात त्यांनी एंटर केलेले आहेत त्यांचे आई वडील. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला याच टप्प्यामध्ये पूर्ण कराव्या लागतात. आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्पन्नाची गरज लागते. आपल्या इन्कम वरती डिपेंड आहे. मग ह्या जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या आहेत? मुलांचं शिक्षण आहे. मग लग्न झाल्यानंतर 1-2 मुलं झाली, त्यांचं शिक्षण चालू होईल. नंतर आपल्याला असं वाटेल की आता ही फॅमिली बाबा आपली थोडीशी मोठी झाली, आपल्याला 2 व्हीलर चालणार नाही, आपल्याला आता 4 व्हीलर एखादी घ्यावी लागेल, कार घ्यावी लागेल. कार घेतो आपण. त्याच्यानंतर घर आपल्याला एखादं आहे ते घर जुनं वाटावं लागतं किंवा कमी पडायला लागतं, तेव्हा आपण घर घेतो. किंवा पहिलं घर असेल तर दुसरं घर बांधतो. अशा ह्या सगळ्या गोष्टी या टप्प्यामध्ये होतात. त्याच्यानंतर बघता बघता पहिल्या मुलाचं कॉलेजचं शिक्षण चालू होतं. त्याच्यानंतर बघता बघता दुसऱ्या मुलाचं कॉलेजचं शिक्षण चालू होतं. त्याच्यानंतर बघता बघता पहिल्या मुलाचं लग्न, त्याच्यानंतर दुसऱ्या मुलाचं लग्न. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या काय आहेत, गुंतवणुकीवरती आणि उत्पन्नावरती, बचतीवरती सगळ्या डिपेंड आहेत. तरी या पूर्ण स्टेजमध्ये 4 गोष्टींचा धोका आपल्याला आहे. ते 4 गोष्टींचे धोके आता आपण जे अनुभवतोय, हे सगळे धोके ह्या 4 गोष्टींचे. म्हणजे आता आपल्याला उत्पन्न माझं पुढे कंटिन्यू राहील का? हे आपल्याला संकट आपल्या समोर आहे. मग ते वेगवेगळ्या प्रकारे संकट आपल्याकडे, आपला व्यवसाय चालेल का? माझी नोकरी चालेल का? माझं हेल्थ व्यवस्थित राहील का? मी हयातच राहील की नाही? मी जिवंत राहील की नाही? ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय आहे, की फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा टप्पा येतो तो म्हणजे वयाच्या 60 नंतर. 60 नंतर जो वयाचा टप्पा येतो तो म्हणजे रिटायरमेंटचा. रिटायरमेंट मध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं, तर रिटायरमेंट जसं आज आपण लॉकडाऊन अनुभवतोय तसाच थोडक्यात हा रिटायरमेंटचा कालावधी आपल्याला असतो.
लाईफ टाईम आपल्याला रिटायरमेंट नंतर अशाच लॉकडाऊन म्हणजे घरामध्ये राहून या सगळ्या सोयी सुविधा ज्या काय आहेत, आरोग्य याच्या सगळ्या आपल्याला काळजी घेत आपल्याला आपल्याला इथून पुढे जगावं लागेल. एक छोटीशी मी गोष्ट सांगतो मी तुम्हाला की हे फायनान्शियल प्लॅनिंग का गरजेचं आहे आणि का असतं. एक गाव असतं, एक राज्य असतं आणि तिथं एक राजा नेमायची एक एक परंपरा असते, एक वेगळी अद्भुत परंपरा असते. तिथं कशा पद्धतीनं राजा नेमलेला असतो, तर एक हत्ती असतो, तो हत्ती काय करतो, त्या सगळ्या प्रजांना तिथे एकत्र बोलावला जातात. त्या हत्तीच्या सोंडेमध्ये एक हार दिला जातो आणि तो हत्ती ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये हार टाकेल त्या व्यक्तीला 5 वर्षाचा पुढील 5 वर्षाच्या त्या राज्याचा राजा केला जातो. मग पण बरेचसे लोक तो राजा होण्यासाठी इच्छुक होत नाहीत, पुढे येत नसतात. मग एक असं एक दिवशी एक दिवस येतो की एक राजा नियुक्त करायचा दिवस येतो आणि त्या दिवशी हत्ती तो हार घेऊन फिरतो सगळीकडे आणि एका व्यक्तीच्या गळ्यामध्ये हार घालतो. त्याच्यानंतर 5 वर्षाचा राजा 5 वर्षाचा राजा झाल्यानंतर अशी ती परंपरा असते की 5 वर्षाचा राजा झाल्यानंतर त्याचं 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या राज्याच्या पलीकडे एक नदी असते, त्याच्या पलीकडे एक हिंस्त्र जंगल असते, घनदाट जंगल असतं, त्याच्यामध्ये खूप हिंस्त्र प्राणी वगैरे असतात आणि तो राजाचं कार्यकाळ पूर्ण झाला की त्या राजाला त्या जंगलामध्ये सोडलं जात असतं. आणि इथे इतकं घनदाट आणि इतकं भयानक जंगल असतं की त्याच्यामध्ये कुणीही व्यक्ती जगू शकत नाही, त्यामुळे राजा होण्यासाठी कुणीही पुढे येत नसतात. मग असा एक एक दिवशी काळ येतो, तो राजा नियुक्त होतो. तो राजा सगळा व्यवस्थित आपला 5 वर्षाचा कार्यकाळ सगळा पूर्ण करतो आणि मग एक दिवस असा उजाडतो की त्या राजाला आता त्या नदीच्या पलीकडच्या जंगलामध्ये सोडण्याचा दिवस उजाडतो. मग त्या जंगलाच्या नदीच्या पलीकडच्या जंगलामध्ये सोडण्यासाठी जेव्हा जेव्हा कुठल्या कुठल्या राजाला त्याचा राजाचा कार्यकाळ संपल्यानंतर जेव्हा जेव्हा वेळ येते, तेव्हा बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा त्या राजाला साखळदंडानं बांधून, सैनिकांनी धरून आणि हातपाय बांधून असं त्यांना घेऊन जावं लागत असतं. पण हा राजा थोडासा वेगळाच असतो. तो म्हणतो, "अरे मला तुम्ही कोणी धरू नका, मला उचलू नका. माझं मी स्वतः जाईल. माझं मी इथून पुढे जाईल. मला फक्त नदीमध्ये मला बांधायची काही गरज नाही. मी स्वतः जाऊन बसेल." मग सगळे लोक म्हणतात, की या राजावरती काहीतरी मानसिक परिणाम झालाय आणि हा हा काय विचित्रच वागतोय. हा याचा आता पुढे जाऊन हा मरणार आहे, याचा मृत्यू होणार आहे आणि हा तरीही असा आनंदात आणि ह्याच्यात आहे. मग त्या राजाला नावेमध्ये घातलं जातं. त्या नावेतून तो बोट पुढे चालू जाते, नाव चालत राहते आणि राजा आपला मस्तपैकी मजेमध्ये गुणगुणत गाणं गात असं बसलेला असतो, मजेत असतो. मग त्या नाविकाला, त्या नावेमध्ये बसलेल्या नाविकाला डाऊट येतो आणि म्हणतो, "राजा, मला तुम्ही इतके पण बुद्धू वाटत नाही, इतके पण मूर्ख वाटत नाही. तुमच्यात काहीतरी गोष्ट आहे की जे तुम्ही इतक्या आनंदाने पलीकडे चाललाय." तर मग तो म्हणतो, "अरे नाविका, तू मला खरा बरोबर ओळखलास. तर मी तुला सांगतो की का मी आनंदात आहे. जेव्हा मला माहिती होतं, मी जेव्हा राजा होईन, तेव्हा मला 5च वर्षाचं राज्य मिळणार आहे. मी 5च वर्षाचा राजा असणार आहे. मग मी काय केलं, त्या पहिल्या वर्षी जे काही माझ्याकडचं सैन्य होतं, ते पहिल्या वर्षी नदीच्या पलीकडच्या त्या जे काही जंगलामध्ये मी पाठवून दिलं आणि संपूर्ण जंगल मी साफ करायला सांगितलं. त्याच्यानंतर परत दुसऱ्या वर्षी काय केलं, की माझ्या चांगल्या-चांगल्या सगळ्या प्रजेला मी तिकडे पाठवून दिलं, तिकडे डेव्हलपमेंट करायला सांगितली. तिसऱ्या वर्षी मी चांगले-चांगले इंडस्ट्रियलिस्ट माझ्या भागातल्या जे काही व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, त्यांना मी तिकडे पाठवून दिलं आणि चांगलं राज्य तिकडे तयार करण्यास सांगितलं. आणि 4थ्या आणि 5व्या वर्षी मी मित्रा हे सगळं माझं एक नवीन राज्य मी तिकडे उभा केलं. म्हणजे इथं मी 5 वर्षाचा राजा होतो आणि तिथं मी आता आयुष्यभराचा राजा असणार आहे. तर बघ मित्रा, तुला ते जे काही ढोल ढोलकी नगारे ऐकू जर येत असतील तर एक माझ्या नवीन राज्याचा, आमच्या राज्याचा जो काही राजा आहे त्या राजाच्या स्वागताची तयारी तिकडे होते, म्हणून मी आनंदात आहे. इथं मी फक्त 5 वर्षाचा राजा होतो, तिकडे मी आयुष्यभराचा राजा असणार आहे. तर मित्रांनो, ह्या स्टोरीचा शेवटी जर मोरल आपण बघायचं झालं तर तसले आपल्या आयुष्याची ही खूप निगडीत गोष्ट आहे, म्हणून मी इथं शेअर केली. तर ही जी स्टोरी आहे ती म्हणजे काय, आपण ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण राजासारखं लाईफ जगतोय. मला मनात आलं तेव्हा मी खर्च करणार, मी मनात आलं तेव्हा हॉटेलला जातो, मी मनात आलं तेव्हा फिरायला जातो, मी मनात आलं तेव्हा इकडे फिरायला गेलो, तिकडे फिरायला गेलो, मी ह्या गोष्टी खर्च केल्या, त्या गोष्टी खर्च केल्या. पण आपण रिटायरमेंट नंतर जर आयुष्यभराचं राजा म्हणून जर जगायचं असेल तर या अर्निंग फेज मध्ये आपल्याला पुढच्या म्हणजे पुढच्या जे काही आयुष्याचं आपल्याला काय करावं लागेल, तयारी आता करावी लागेल. तर हा एक अतिशय छान अशी एक स्टोरी आपल्याशी रिलेटेड होती. तर बघूया इथून पुढे आपण की आपल्याला जे आपण गुंतवणूक करत असतो, आज जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण गुंतवणूक करत असतो. तर त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे काय, आपण फिजिकल असेट मध्ये गुंतवणूक करत असतो.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण फायनान्शियल असेट मध्ये गुंतवणूक करतो. थोडस डिटेल मध्ये पाहूया हे फायनान्शियल असेट म्हणजे काय, फिजिकल असेट म्हणजे काय. तर फिजिकल असेट म्हणजे काय, ज्या गोष्टीला आपण टच करू शकतो, फील करू शकतो, आपण वस्तू ती आनंद त्याचा घेऊ शकतो, उपभोग घेऊ शकतो, पाहू शकतो, बघू शकतो, कलेक्ट करू शकतो, अशा गोष्टींना म्हणतो आपण फिजिकल असेट, की ज्याला म्हणतो आपण फिजिकल मालमत्ता. आपण ही संपत्ती जी आहे ही विकत घेत असतो किंवा याच्यामध्ये आपण खर्च करत असतो, गुंतवणूक करत असतो. तर मोस्टली आपण बघितलं थोडेसे जास्त आकर्षक आपल्या भारतातले जर आपण बघितलं थोडेसे जास्त प्रसिद्ध असे जर इन्व्हेस्टमेंट जर आपण पाहिल्या या फिजिकल असेट मध्ये, तर आपण घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, कार मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, गोल्ड मध्ये, सोन्यामध्ये, ह्या फिजिकल असेटचे काही एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आपण बघूया दुसरं म्हणजे फायनान्शियल असेट. आता फायनान्शियल असेट ही सुद्धा एक मालमत्ता असून सुद्धा आपल्याला काय करतो आपण इन द फॉर्म ऑफ पैशाच्या स्वरूपामध्ये इथं आपण गुंतवणूक करतो आणि परतावा जो आहे, मिळणारे जे काय असेट आहे, मालमत्ता जी आहे ती सुद्धा पैशाच्या स्वरूपामध्ये मिळते. म्हणजे ही एक इनडायरेक्ट स्वरूपाची गुंतवणूक आहे. इनडायरेक्ट स्वरूपाची जी आहे ही एक असेट आहे. त्याच्यामध्ये आपण फील करू शकत नाही, त्याला आपण बघू शकत नाही, त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारण 3 प्रकारचे असेट या फायनान्शियल असेट मध्ये मोडतात. त्यातला पहिला प्रकार जो आहे म्हणजे तो बँकेशी रिलेटेड किंवा आपण म्हणूया रेपो रेटशी रिलेटेड, रिझर्व्ह बँकेशी रिलेटेड जे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत, हे यातला एक प्रकार आहे पहिला. तर मग ते साधारण आपल्याकडे बघूया तर सेव्हिंग अकाउंट असेल, फिक्स्ड डिपॉझिट असेल, बॉन्ड्स असतील किंवा पोस्टल इन्व्हेस्टमेंट्स असतील, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या रेपो रेटशी रिलेटेड ज्या आहेत त्या काय आहेत इन्व्हेस्टमेंट ज्या असेट्स आहेत, फायनान्शियल असेट. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे शेअर मार्केटशी रिलेटेड फायनान्शियल असेट. मग ज्याच्यामध्ये आपण बघूया स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, असे काही बरेचसे, डायरेक्ट इक्विटी मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. हे जे काही इन्व्हेस्टमेंट प्रकार आहेत ते सगळे ह्या फायनान्शियल असेटच्या दुसऱ्या प्रकारामध्ये येतात. आणि याच्यावरती याचे जे काही रिटर्न्स आहेत, याची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, याचे सर्व काही गोष्टी आहेत त्या शेअर मार्केटशी रिलेटेड असतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स जर बघितलं ह्या 2 प्रकारापेक्षा वेगळा आहे, जो आपल्या रेपो रेटशी निगडीत नाही आणि त्यानंतर आपल्या बँकेशी रिटर्नशी पण निगडीत नाही, स्टॉक मार्केटशी, शेअर मार्केटशी सुद्धा हा निगडीत नाही. असे साधारण 3 प्रकारचं ही जी काही असेट आहे फायनान्शियल असेट ही डिवाइड होते. तर आपण या वेगवेगळ्या असेट मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. त्या इन्व्हेस्टमेंट करताना आपण बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्याला नसते. त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते आपण पाहूया. आजच्या करंटच्या सिनेरिओ मध्ये, आजच्या सिच्युएशन मध्ये, आजच्या कालावधीमध्ये गुंतवणूक करताना काही महत्वाचे मुद्दे आपल्याला त्याच्यामध्ये जाणीव करून घेतली पाहिजे. त्याचे गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते आपण बघूया. असे 7 पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे की जे आजच्या सिच्युएशन मध्ये गुंतवणूक करत असताना आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. तर त्यातला पहिला या 3 गोष्टी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे की आता सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला काय आहे की वेल्थ प्रोटेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ क्रिएशन. आता आपल्याकडे असलेली संपत्ती सुरक्षित करणं खूप महत्वाचं आहे. एखादी नवीन संपत्ती तयार करण्यापेक्षा असलेली संपत्ती सुरक्षित करणे हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अशा ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करावी लागेल की ज्या संस्थेचा रिझर्व्ह फंड हा चांगला असेल, त्याच्यानंतर त्याच्यामधून परतावा मिळणारा जो आहे तो डेप्ट फ्री असेल, म्हणजे कर्जावरती डिपेंड नसलेला पाहिजे. कर्जावरती डिपेंड म्हणजे काय, तर एनपीए जर आपण पाहिलं, एनपीए शी रिलेटेड असणाऱ्या संस्थांच्या मध्ये जर आपण गुंतवणूक जर केली तर येणाऱ्या कालावधीमध्ये एनपीए वाढणार आहे. एनपीए वाढणार आहे म्हणजे काय, एनपीए म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो काय, बुडीत कर्ज. बुडीत कर्ज जर लोकांचे, संस्थांची जर वाढली तर त्यांच्याकडे असणारे एफडी असेल किंवा त्यांच्याकडे असलेल्या देणी असतील, त्या देणी त्यांना देता येणार नाही. त्यामुळे हे बुडीत जे काही कर्ज आहे ही कमी असणाऱ्या संस्थांमध्ये आपल्याला काय करावं लागेल, इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आणि त्याचबरोबर आपल्याला तिसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये बघायला लागेल ती म्हणजे कॅपिटल प्रोटेक्शन. कॅपिटल प्रोटेक्शन म्हणजे आपण भरलेल्या पैशाला किंवा आपल्या गुंतवणूक केलेल्या पैशाला सुरक्षितता आहे का. भले आपल्याला पैसे नाही मिळाले तरी चालतील, व्याज जर कमी त्याच्यावर मिळालं तरी चालेल, पण आपण निदान जे काही मुद्दल आपण भरलेले आहे, आपण जे काही कष्टानं कमवलेले जे काही पैसे आहेत
ते आपल्याला सुरक्षित असणं हे गरजेचं आहे. हा एक दुसरा मुद्दा आपण बघूनच इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, आपल्याला इथून पुढे अशाच गुंतवणुकीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागेल की जे लाईफ टाइम किंवा मोठ्या लॉंग टर्म मध्ये गॅरंटेड रिटर्न देतात आणि जे रेपो रेट पेक्षा साधारण जास्त रिटर्न देतील अशा ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करावी. तर हे 3 महत्वाचे मुद्दे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बेसिक विचार करून गुंतवणूक पुढे करावी लागेल. त्याच्यानंतर आपण बघूया 7 महत्वाच्या गोष्टी अशा कोणत्या कोणत्या आहेत ज्या इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जो कोणी इन्व्हेस्टमेंट आपण करणार आहे, ज्या संस्थेमध्ये करणार आहे, त्या ठिकाणी ह्या प्रत्येक 7 गोष्टीचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. तर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तर जे आपण ज्या इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवणूक करणार आहोत त्याचा रेट जो आहे, रिटर्न जो आहे, तो रेपो रेट पेक्षा किमान जास्त असला पाहिजे. किमान रेपो रेट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे, हे एक आपण बघितलं पाहिजे. त्यानंतर दुसरा गोष्ट म्हणजे टॅक्सेशन. त्याच्यामध्ये टॅक्सेशनच्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे टॅक्स बेनिफिट मला कशा पद्धतीचा आहे, टॅक्स फ्री रिटर्न मिळतात का, टॅक्सेबल मिळतात, मला आता भरणाऱ्या पैशावर सवलत मिळते किंवा नाही, हे टॅक्सेशनच्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे कॅपिटल प्रोटेक्शन. माझे भरलेले पैसे, माझे त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेले पैसे माझे सुरक्षित आहात का, त्याला काही सुरक्षा आहे का, हे पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर गॅरंटेड रिटर्न आहेत का, सुनिश्चित परतावा त्याच्यामध्ये मिळतो का, हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे मला जेव्हा गरज असेल तेव्हा मला हे पैसे मिळणार का, माझ्या गरजेच्या वेळेला पैसे मला उपलब्ध होतील का, ही लिक्विडिटी आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी म्हणजे फ्लेक्झिबिलिटी का, तर समजा आपले लॉंग टर्म वेगवेगळे गोल आहेत, ते लॉंग टर्म गोल आपल्याला पूर्ण करायचे, त्याच्यासाठी मला तेवढे वर्ष इन्कम माझं राहील किंवा नाही मला माहिती नाही, पण ते लॉंग टर्म गोल साठी मला पैसे भरण्यासाठी फ्लेक्झिबिलिटी मला मिळेल का, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा 7वा म्हणजे तो आहे इन्फ्लेशन प्रोटेक्शन. इन्फ्लेशन प्रोटेक्शन म्हणजे महागाईपेक्षा जास्त रिटर्न त्याच्यामध्ये मिळतात का, महागाईला बीट करतील अशा इन्व्हेस्टमेंट मधून रिटर्न आपल्याला मिळतात का, हे आपल्याला बघावं लागेल. तर ह्या सगळे पॉईंट आपण थोडंसं डीप मध्ये पाहूया, हे का महत्वाचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्यावरती काय इम्पॅक्ट होतो आणि ते कशा पद्धतीने वर्क होतात हे आपण बघूया. तर सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत तो म्हणजे रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय मित्रांनो, रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक वेगवेगळ्या फायनान्शियल ज्या काही बँक आहेत, वेगवेगळ्या फायनान्शियल ज्या काही संस्था आहेत, या संस्थांना काय करते, पैसे देते आणि त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये रिझर्व्ह बँक काय करते, त्यांच्याकडून व्याजाची आकारणी करते. त्या व्याजाला म्हणतो आपण रेपो रेट. म्हणजे आजचा रेपो रेट जर आपण पाहिला तर तो साधारण 4% आहे. मागच्या 4 दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेनं हा रेट कमी केला, 0.4% कमी केला आणि तो आज 4% वरती आला. हा रेपो रेट जर आपण पाहिला मागच्या 20 वर्षामध्ये जर आपण पाहिला तर तो कमी 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 होत चाललाय. 2000 साली 14% होता, तो कमी कमी होत 8%, 6%, 5%, या नंतर आता तो साधारण 4% वरती आलेला आहे मे महिन्यामध्ये. आणि हा 2020 अखेरपर्यंत माझा असा अंदाज आहे, मला असं वाटतं पर्सनली, माझा अनुभव असा आहे की वाटतं की हा साधारण 3-3.5% पर्यंत रेपो रेट खाली येण्याची शक्यता आहे. मग ह्या रेपो रेट हा महत्वाचा का आहे, तसं जर बघितलं ह्या रेपो रेट पेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या गुंतवणूक आपल्याला अवेलेबल पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तर थोड्याशा अजून काही गोष्टी आपण बघूया. तर रेपो रेट हा जो आहे भारतामध्ये आज संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त रेपो रेट आज भारतामध्ये आहे. तुम्ही जर संपूर्ण जगामध्ये जर आकडेवारी बघितली तर जवळपास 0%च्या आसपास हा रेपो रेट आहे. म्हणजे काही ठिकाणी आता बघूया आपण जपान सारख्या कंट्रीमध्ये, डेव्हलप कंट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर मायनस मध्ये रेपो रेट आहे. म्हणजे तुम्ही पैसे ठेवायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला पैसे ठेवण्यासाठी चार्जेस पण बँकेला द्यायचे. तर हा रेपो रेट अशा पद्धतीचा आहे. म्हणजे जसं डेव्हलपमेंट होत राहील, जसं देश विकसित होत राहील, तसं आपल्या देशाचा रेपो रेट जो आहे तो कमी कमी होत जातो. त्यामुळे इंटरेस्ट रेट कमी कमी होत जाईल, एफडी वरचा रेट कमी कमी होत जाईल. आणि आज भारतामध्ये 4% आहे. मागच्या जानेवारी मध्ये जर आपण पाहिला तर तो जानेवारी मध्ये रेपो रेट जो होता तो 5.25% होता, साधारण 5.15% इतका होता. तो आजच्या घडीला 4% वरती आला. म्हणजे भविष्यात जर आपण बघितलं तर संपूर्ण जगभराच्या तुलनेमध्ये जर आपण हे विचार केला तर हा रेपो रेट भविष्यामध्ये कमी 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 होत जाणार आहे. त्यानंतर म्हणूनच आपल्याला काय करावं लागेल की रेपो रेट पेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये किंवा मिनिमम रेपो रेट इतकं तरी रिटर्न देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे टॅक्सेशन.
टॅक्सेशन म्हणजे काय, आपण जे काय गुंतवणूक करतोय त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या पद्धतीचे टॅक्स बेनिफिट मिळतात. कोणत्या कोणत्या पद्धतीचे टॅक्स बेनिफिट म्हणजे काय, पण भरणाऱ्या पैशावर कुठला टॅक्स बेनिफिट मिळतो आणि मिळणारे पैसे मला कशा पद्धतीने मिळतात, हे का महत्वाचं आहे मित्रांनो. तर जेव्हा आपण मिळालेले पैसे हे टॅक्सेबल जर आपण मिळाले तर त्याचा रेट रिटर्न जो आहे तो फार मोठा त्याच्यामध्ये फरक पडतो. आज भारतामध्ये जर आपण पाहिलं तर 90% इन्व्हेस्टमेंट असे आहेत की ज्याचे रिटर्न जे आहे ते टॅक्सेबल आहे. 90% म्हणजे जवळपास कुठलीही गुंतवणूक घ्या, त्याचे मिळणारे जे काही पैसे आहेत त्याच्यावरती काही ना काही स्वरूपामध्ये टॅक्स बसतो. आणि ठराविकच काही इन्व्हेस्टमेंट असे आहेत की ज्याच्या मिळणाऱ्या पैशावरती टॅक्स बसत नाही. त्यातला काही महत्वाचे काही ठराविक तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मी इथं दाखवेन की ज्याचे भरलेल्या पैशावर सुद्धा टॅक्स मध्ये सवलत आहे आणि मिळालेल्या पैशावरती सुद्धा टॅक्स मध्ये आपल्याला सवलत मिळते. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स हे टॅक्स बेनिफिटच्या ई या बेनिफिट मध्ये येतं, म्हणजे एक्झाम म्हणजे भरलेल्या पैशावरती सुद्धा टॅक्स बेनिफिट मिळतं आणि मिळालेल्या पैशावरती पण टॅक्स बेनिफिट मिळतं. 80C आणि 1010D या सेक्शन खाली इन्कम टॅक्सच्या. प्रोव्हिडंट फंड मध्ये सुद्धा हीच सुविधा आहे. एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड मध्ये सुद्धा हीच सुविधा आहे. सुकन्या समृद्धी मध्ये सुद्धा हीच सुविधा आहे. टॅक्स फ्री बॉन्ड मध्ये सुद्धा. म्हणजे साधारण असे ठराविकच ऑप्शन आपल्याकडे आहेत ज्याच्यामध्ये भरलेल्या पैशावरती सुद्धा टॅक्स मध्ये सवलत मिळते आणि मिळालेले पैसे सुद्धा आहेत हे टॅक्स फ्री मिळतात. आता टॅक्स फ्री आणि टॅक्सेबल ह्याचा फरक आपल्याला माहिती पाहिजे, तो का आपल्याला इफेक्ट करतो आपण बघूया. उदाहरणार्थ आपण धरूया, एक समजा एखाद्या इन्व्हेस्टमेंट मध्ये, आता उदाहरणासाठी घेऊया, इन्शुरन्स मध्ये आपल्याला 6% रिटर्न मिळतात असं आपण बरेचसे लोक म्हणतात. तर 6% रिटर्न जर मिळत असेल आणि ते टॅक्स फ्री आपल्याला मिळतात, ते टॅक्स फ्री 6% रिटर्न मिळत आहे, ते जर आपण प्री टॅक्स मध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे त्याच्यावरचा टॅक्स बेनिफिट धरून जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याचे रिटर्न आपल्याला जवळपास 7.5% पर्यंत जातात. जर आपण 20%च्या इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये असो, म्हणजे 5 लाख ते 10 लाखच्या स्लॅब मध्ये जर आपण असो, तर आपला जो रिटर्न आहे 6% जिथं रिटर्न आम्ही सांगतोय त्याचा 7.5% डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. त्याच्यानंतर तुम्ही जर 30%च्या स्लॅब मध्ये असाल तर जवळपास 9% मध्ये जातो. 40%च्या स्लॅब मध्ये आपण असो तर साधारण 11% पर्यंत हा रिटर्न जातो. जर वाईस वर्सा कॅल्क्युलेशन आपण करायचं झालं, म्हणजे उलट कॅल्क्युलेशन, एखाद्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये असं जर आपण म्हणत असलं की समजा 10% रिटर्न मिळतात त्याच्यामध्ये, असं म्हणत असलो, उदाहरणार्थ आपण बघूया म्युच्युअल फंड, बँकेची एफडी अशी जर ठिकाणी म्हणतो की मला 10% रिटर्न त्याच्यामध्ये मिळतात, रेट मिळतात, पण त्याचे मिळणारे पैसे जे आहेत हे टॅक्सेबल आहेत. म्हणजे जिथं सांगितलं जातं की 10% रिटर्न मला मिळतोय आणि जर तुम्ही 40%च्या स्लॅब मध्ये जर असाल तर तुमचं जे रेट ऑफ रिटर्न इज इक्विव्हॅलंट टू 6%. 10% रिटर्न तुम्ही जर 40%च्या स्लॅब मध्ये असाल तर ते इक्विव्हॅलंट टू 6%. म्हणजे थोडक्यात काय, इन्शुरन्स मध्ये 6% मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं थोडं तुम्हाला आपल्या सोयीचं आहे. थोडं अजून एक दुसरं आपण एक उदाहरण बघूया. समजा 7% मध्ये जर आपण असलो तर याचं कॅल्क्युलेशन काय होईल, पोस्ट टॅक्स म्हणजे टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला 7% रिटर्न जर मिळत असेल तर टॅक्सचं कॅल्क्युलेशन धरून जर आपण बघितलं तर ते 9% पर्यंत जातं. आणि जर तुम्ही 35%च्या स्लॅब मध्ये असाल तर जवळपास 11-12% पर्यंत हा रिटर्न जातो. हा इतका महत्वाचा, खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी टॅक्सच्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी विचार करून आपल्याला इन्व्हेस्टमेंट इथून पुढे करावं लागेल. म्हणजे वाईस वर्षा जर आपण इथं कॅल्क्युलेशन केलं तर ज्या इन्व्हेस्टमेंट मध्ये 11% टॅक्सेबल रिटर्न मिळतात ते जे आहे ते इक्विव्हॅलंट टू म्हणूया आपण 7% रिटर्न मिळतात टॅक्स कॅल्क्युलेशन करून, कारण मिळणाऱ्या पैशावरती टॅक्स बसतो, टॅक्स कट करून आपल्याला पैसे मिळतात, म्हणजेच काय आपला रिटर्न तो कमी झाला. तर हा इम्पॅक्ट टॅक्सचा एक खूप मोठ्या प्रमाणात आपल्यावरती होतो आणि त्याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा यातलाच महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला, हा का एवढा महत्वाचा मुद्दा आहे टॅक्सचा, तर भारतामध्ये इन्कम टॅक्सचे रेट तसे तुलनेनं संपूर्ण जगाच्या तुलनेमध्ये खूप कमी आहेत, जगाच्या तुलनेमध्ये. आणि इतर देशामध्ये 40%, 50%, 55-56% पर्यंत इन्कम टॅक्सचे रेट आहेत. आणि तर कम्पेअर आपण केलं तर भारतामध्ये त्या तुलनेमध्ये खूप कमी इन्कम टॅक्स रेट आहे. म्हणजे जसं डेव्हलप होत राहील तसं इन्कम टॅक्सचे रेट सुद्धा वाढत राहणार आहेत. त्यामुळे टॅक्स फ्री रिटर्न आपल्याला 10-15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर मिळतील, अशा इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवणूक करणं आपल्याला सोयीचं राहील इथून पुढे भविष्यात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे कॅपिटल प्रोटेक्शन. कॅपिटल प्रोटेक्शन म्हणजे काय, आता कॅपिटल प्रोटेक्शन हे 2 प्रकारचं असतं की आपल्या त्याच्यामध्ये काय की बऱ्याचशा कंट्री ज्या आहेत
त्या काय होतं की जसं रेपो रेट कमी होत राहील तसं रेट आपले इंटरेस्ट रेट कमी होत राहतात आणि कॅपिटल जे काय प्रोटेक्शन आहे ते खूप महत्वाचं आहे, कारण मुद्दल आपली किमान सुरक्षित असणं हे आपल्याला बघावं लागेल. आणि 100% कॅपिटल प्रोटेक्शन असणाऱ्या भारतामध्ये खूप कमी अशा इन्व्हेस्टमेंट आहेत, खूप कमी आहे. मग ह्या कॅपिटल प्रोटेक्शन जर आपण पाहिलं भारतामध्ये दोन प्रकारे दिलं जातं. त्यातलं पहिलं म्हणजे गव्हर्नमेंट कडून कॅपिटल प्रोटेक्शन दिलं जातं, आपल्या पैशाला गव्हर्नमेंट कडून संरक्षण दिलं जातं. आणि त्याच्यानंतर दुसरं संरक्षण आहे ते रेग्युलेटरी बॉडी कडून, म्हणजे नियामक मंडळाकडून. म्हणजे उदाहरणार्थ बघूया, गव्हर्नमेंट हे कोण असतं, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्याला कॅपिटल प्रोटेक्शन देतं, आपल्या पैशाला सुरक्षितता देतं, पैशाची हमी देते, पैसे परत मिळण्याची गॅरंटी देते, हे भारत सरकार. त्याच्यानंतर दुसरा आहे तो मुद्दा म्हणजे रेग्युलेटरी बॉडी म्हणजे नियामक मंडळ. जसं आता आपण बघूया, IRDA ही इन्शुरन्सला रेग्युलेटरी बॉडी आहे, सेबी हे शेअर मार्केटची रेग्युलेटरी बॉडी आहे, बँकाची रेग्युलेटरी बॉडी ही रिझर्व्ह बँक आहे. अशा रेग्युलेटरी बॉडींचं संरक्षण त्यांना असतं. असं जर आपण पाहिलं तर मग हे संरक्षण कशा प्रकारचं आहे, भारतामध्ये फक्त एकच संस्था अशी आहे संपूर्ण भारतामध्ये, हे दोन्ही प्रकारचं कॅपिटल प्रोटेक्शन त्याला अवेलेबल आहे, ती म्हणजे LIC. अशा कुठलीही दुसरी संस्था नाही भारतामध्ये की जे ह्या दोन्ही कॅपिटल प्रोटेक्शन, त्यातलं पहिलं म्हणजे गव्हर्नमेंटची गॅरंटी. LIC ऍक्ट 1956 च्या सेक्शन 37 या कायद्याअंतर्गत गुंतवणूक केलेले सर्व पैसे जे आहेत ते 100% भारत सरकारनं त्याची सुरक्षितता घेतली आहे, गॅरंटी घेतली आहे. त्याच्यानंतर दुसरी त्याला कॅपिटल गॅरंटी आहे ती म्हणजे IRDA ची. ह्या इन्शुरन्स कंपन्यांना IRDA ची जी काय रेग्युलेटरी असल्यामुळे सॉल्व्हन्सी मार्जिन त्यांना ठेवावं लागतं. जसं रिझर्व्ह बँकेमध्ये रिझर्व्ह फंड आपल्याला ठेवावं लागतं, तसं IRDA कडे प्रत्येक इन्शुरन्स कंपन्यांना सॉल्व्हन्सी मार्जिन ठेवावं लागतं. त्याच्या स्वरूपामध्ये IRDA काय करते, गॅरंटी देते. अशा दोन्ही प्रकारची गॅरंटी असणारी भारतामध्ये एकमात्र संस्था आहे ती म्हणजे LIC. LIC व्यतिरिक्त अशी दुसरी कुठलीही संस्था नाही आहे की ज्याच्यामध्ये हे दोन्ही प्रकारचं काय आहे, कॅपिटल गॅरंटी आहे. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला होता की तो हे बघणं गरजेचं आहे की कॅपिटल गॅरंटी आपल्या पैशाला आहे का. बँकेमध्ये जर आपण पाहिलं तर 5 लाखापर्यंतच्या आपल्या पैशाला गव्हर्नमेंटची गॅरंटी आहे, 5 लाखापर्यंतच्या FD ला. 5 लाखाच्या वरती समजा 1 कोटी रुपये आपण ठेवलेले आहेत आणि एखादी बँक जर डबघाईला आली, बुडीत आली, तर बँक काय करेल किंवा सरकार काय करेल, मॅक्झिमम तुमच्या 5 लाखापर्यंतची सुरक्षितता त्यांनी घेऊ शकते. तर ह्या LIC मध्ये एकमात्र अशी संस्था आहे की हे दोन्ही प्रकारचे संरक्षण आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर गॅरंटेड रिटर्न हा एक महत्वाचा मुद्दा, चौथा जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. गॅरंटेड रिटर्न आज आपल्याला महत्वाचे काय आहे, कारण जे काही लॉंग टर्म आपले गोल आहे, जे भविष्यात जे मोठे म्हणजे 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर जे काही गोल मोठे जे काही गोल असणार आहे, जे काही उद्देश आहे पूर्ण करायचे आहेत, आपल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करायच्या, त्याच्यासाठी लॉंग टर्म आपल्याला रिटर्न, गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट आपल्याला पाहिजे आहे. आता लॉंग टर्म रिटर्न जर आपण गोल बघितले म्हणजे काय, तर ते शुअर इव्हेंट्स आहेत. शुअर म्हणजे निश्चित, कंपल्सरी ते होणारच आहेत आपल्या लाईफ मध्ये. नंतर अशी इव्हेंट हे कंपल्सरी आहेत, म्हणजे त्याला काही पर्याय नाही आहे, निश्चित अशा गोष्टी आहेत. निश्चित अशा गोष्टीसाठी आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागते. त्याच्यासाठी गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या योजनांमध्ये आपल्याला गुंतवावं लागेल. असे काय एक्झाम्पल आहेत, आपलं रिटायरमेंट हे एक शुअर इव्हेंट आहे आपल्या लाईफ मधला. मुलांचं शिक्षण हे एक शुअर इव्हेंट म्हणजे निश्चित असा एक घटना आहे. त्याच्यानंतर चिल्ड्रन मॅरेज, मुलांचं लग्न, ही सुद्धा एक निश्चित अशी घटना आहे. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला पैसे गुंतवावे लागतील किंवा सुरक्षित ठेवावे लागतील. तर LIC मध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे असे प्रोडक्ट आहेत की लॉंग टर्म मध्ये आपल्याला सुनिश्चित आपण करणार आहोत. मित्र, इथं मी फक्त LIC बद्दलच सांगणार आहे असं नाही. मी जरी LIC चा अधिकारी असलो किंवा फायनान्शियल कोच जरी असलो तरी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये याच्या कुठल्या कुठल्या गोष्टी इफेक्ट करतात हे आपल्याला बघणार आहे. तर त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय, की आपल्याला मध्ये मध्ये काही गरज लागते, त्या गरजेच्या वेळेला मला पैसे उपलब्ध होतात का, हे आपल्याला बघायला लागेल. म्हणजे मला एक 2-4 वर्षानंतर पैशाची गरज आहे, मध्येच काहीतरी इमर्जन्सी आहे, मला पैसे त्यातून मला काढता येतील का, ही लिक्विडिटी आपल्याला गरजेची आहे बघणं. पण लिक्विडिटी बघताना माझ्या भविष्यातल्या गरजा अफेक्ट होणार नाही अशी लिक्विडिटी आपल्याला बघावी लागेल. जर आपण बघितलं म्युच्युअल फंड मध्ये हाय लिक्विडिटी आहे,
लिक्विडिटी आपल्याला कधी कधी धोक्याची सुद्धा आहे. म्युच्युअल फंड या इन्व्हेस्टमेंट मध्ये लिक्विडिटी दिलेली आहे. ती लिक्विडिटी मध्ये जर आपण बघितलं, म्युच्युअल फंड मध्ये 90% इन्व्हेस्टर जे आहेत ते 4 ते 5 वर्षातच राहतात, 4-5 वर्षानंतर विड्रॉल करतात. कारण काय आहे, तर लिक्विडिटी असल्यामुळे पैसे काढून घेण्याचं प्रमाण जास्त आहे. ज्यासाठी पैसे आपण ठेवले होते तो गोल जो आहे तो त्याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, की अशा इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवणूक आपल्याला करावं लागेल, की माझ्या भविष्यातल्या जे काही गरजा आहेत, माझ्या भविष्यातले जे काही गोल मी ठरवलेले आहेत, त्याच्यावरती कुठलाही परिणाम न होता मला माझ्या इमिजिएट गरजेसाठी सुद्धा काही ठराविक पैसे मला मिळायला पाहिजे. आता उदाहरणार्थ एक मी समजा आपण रिटायरमेंटसाठी थोडेफार पैसे ठेवलेले आहेत आणि मला इमर्जन्सी, आता मेडिकल इमर्जन्सी काहीतरी आली आणि मेडिकल इमर्जन्सीसाठी मला 1,00,000-2,00,000 लागत असेल, तर त्या रिटायरमेंटसाठी जी काही आपण इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक जी केली होती त्यातली काही ठराविक रक्कम मला काढता यायला पाहिजे आणि ती काढल्यानंतर माझ्या रिटायरमेंटच्या जे काही गोल होता, फ्युचर गोल होता, त्याच्यावरती कुठलाही परिणाम व्हायला नाही पाहिजे. मग असे जर लिक्विडिटी आपण बघितलं तर लाईफ इन्शुरन्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीने ही लिक्विडिटी दिलेली आहे, ती प्री सँक्शन लोनच्या स्वरूपामध्ये. प्री सँक्शन लोन म्हणजे काय, समजा आपण मुलाच्या लग्नासाठी एखाद्या इन्शुरन्स प्रोडक्ट घेतला किंवा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा आपल्या रिटायरमेंटसाठी इन्शुरन्स घेतलेला आहे, फंड घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला लोन मिळतं. त्या लोनच्या स्वरूपामध्ये इमिजिएट आपली जी काही गरज आहे ती सुद्धा भागते आणि भविष्यातली जी काही गरजेसाठी आपण पैसे ठेवलो होतो त्याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही. ह्या प्री सँक्शन जे लोन असतं त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे इन्शुरन्सच्या पॉलिसीमध्ये, तर कुठल्याही पद्धतीचं कागदपत्र आपल्याला द्यावे लागत नाही, ना तारण द्यावं लागतं, ना गहाण द्यावं लागत नाही, प्रोसेसिंग फी त्याच्यावरती नसते, त्याच्यानंतर गॅरेंटर कुठलाही द्यावं लागत नाही, त्याच्यानंतर प्रोसेसिंग टाइम खूप कमी असतो, 1-2 दिवसामध्येच हे लोन सँक्शन होतं, जमा होतं आपल्या खात्यावरती. कुठल्याही स्वरूपामध्ये हप्ता आपल्याला द्यावा लागत नाही, ईएमआय आपल्याला द्यावं लागत नाही, म्हणजे परतफेडीचं बर्डन आपल्याला नाही आहे. त्याच्यानंतर व्याज दर जो आहे याच्यावरती खूप कमी असतो आणि शेवटी म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नो रिपेमेंट प्रेशर, म्हणजे आपल्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी प्रेशर आपल्यावरती राहत नाही. अर्थात ही कर्जाची परतफेड आपल्याला करायचीच आहे, व्याजासहित करायची आहे आणि मात्र त्याच्यासाठी तुम्हाला कोणी प्रेशर केलं जात नाही, तुमच्या घरी कोण येणार नाही, तुम्हाला कधी फोन येणार नाही, तुम्हाला कोणी सांगणार नाही की तुमचा हे कर्ज आहे तुम्हाला भरायला पाहिजे, हे तुमचं तुम्ही आपल्याला भरावं लागतं. हे इन्शुरन्स मध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची जी आहे लिक्विडिटी लोनच्या स्वरूपामध्ये, प्री सँक्शन लोनच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते. पुढचा मुद्दा जो आपण बघणार आहोत तो म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे माझं फ्युचर गोल, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मला 20 वर्षानंतर माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी मला पैसे ठेवायचे, पण 20 वर्ष माझं इन्कम राहील की नाही मला माहिती नाही. मी एक 10 वर्ष कमवू शकतो, मी 10 वर्ष इन्कम माझं राहील किंवा 10 वर्ष माझा बिझनेस राहील, मला तेवढे वर्ष पैसे भरण्यासाठी फक्त पाहिजे. ह्याला म्हणतो आपण फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, तर मला पैसे जे काही साठवायचे त्याची थोडीशी मुदत मला कमी मिळाली तर, किंवा मला नाही भरले तरी सुद्धा माझ्या फ्युचर वरती जे काही गोल मी ठेवले होते त्याच्यावरती काही अफेक्ट होणार नाही, अशा गोष्टी आपल्याला बघायला पाहिजेत. मग काही इन्व्हेस्टमेंट मध्ये रेड्यूस पेडअपची काही इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. काही गुंतवणुकीमध्ये जसं आपण बघूया की समजा आपण आरडी एखादी करतोय रेग्युलर, तर त्याच्यामध्ये ठराविक वर्ष आपण पैसे भरत गेले आणि पुढे नाही जरी भरले तरी तुमचा फ्युचर गोल जो आहे तो अफेक्ट होत नाही. सुकन्या समृद्धीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आहे. समजा तुम्ही सुकन्या समृद्धीमध्ये मुलीसाठी आपल्याला पैसे जर ठेवायचे झाले, 21व्या वर्षी आपल्याला पैसे मिळणार आहेत, भरायचे आहेत आपल्याला 15 वर्ष, आणि समजा मला पुढे एक 5-10 वर्ष मी भरलो आणि मला बाकीचे पैसे मला पुढे भरताच नाही आले, तरी सुद्धा भरलेल्या पैशावरती आपल्याला जे काही मुद्दल अधिक व्याज जे आहे ते मुदतपूर्तीच्या शेवटी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे फ्लेक्सिबिलिटी या स्वरूपाची दिली जाते. त्याच प्रकारची फ्लेक्सिबिलिटी इन्शुरन्स मध्ये सुद्धा असते, तर त्याला रेड्यूस पेडअपचा ऑप्शन म्हणतोय. जरी आपण पुढे काही हप्ते जरी नाही भरता आले तरी सुद्धा आपला त्याच्यावरचं जे काही बेनिफिट आहे ते कमी ते बंद होत नाही, त्या त्या प्रमाणामध्ये त्याचं बेनिफिट कमी होतं. तर अशी फ्लेक्सिबिलिटी सुद्धा आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा जो महत्वाचा आहे तो म्हणजे काय, इन्फ्लेशन प्रोटेक्शन. म्हणजे महागाईपेक्षा जास्त माझा रिटर्न मला मिळतो का. तर आपण बघूया हे का महत्वाचं आहे, महागाई कशा पद्धतीने वर्क करते, कशा पद्धतीने महागाई भविष्यात राहील, थोडस आपण बघूया. तर साधारण 1990 साली म्हणजे 30 वर्षापूर्वी वडापावचा रेट 1 रुपये होता
आणि आजचा वडापावचा रेट हा साधारण 15 रुपये आहे. म्हणजे हा रेट जो आहे तो 9.5% म्हणजे 9.5% हा इन्फ्लेशन वाढला. आणि याच दरानं जर आपण पुढच्या 30 वर्षामध्ये जर आपण वडापावचा रेट जर गृहीत धरला 9.5% महागाईनं, तर तो होईल 228 रुपये. म्हणजे अर्थात जर आपण बघूया, असं जर म्हटलं आपण की 228 रुपयाला आज तुम्ही वडापाव जर घ्यायचं म्हटलं तर कोण घेईल का? तर मित्रांनो, जास्तीत जास्त किती असेल वडापावचा त्यावेळेला रेट? एक 150, 100, 200 रुपयेपर्यंत असेल. म्हणजे साधारण तो इन्फ्लेशन रेट 7%, 6% इथपर्यंत राहील. त्याच्यानंतर पेट्रोलचा दर जर आपण बघितलं, तो 15 रुपये होता 90 साली. त्याच्यानंतर आजचा रेट 75 रुपये आहे. म्हणजे त्याचा महागाई दर जो आहे तो 5.5%. म्हणजे काय, हे जर भविष्यातले हे जे रेट आपण इन्फ्लेशन रेट जर कॅल्क्युलेशन केले, तर त्याचा इफेक्ट एवढा फार मोठा होणार आहे आणि भविष्याचे जे महागाई दर आहे ते आपले खूप कमी कमी होत राहणार आहे. मला सांगा, डाळ जी 30 वर्षापूर्वी 10 रुपयाला होती ती आज 75 रुपयाला आहे. 30 वर्षानंतर 571 रुपये याच रेटनं आपण धरतोय. तर ती 571 रुपयाला होईल का? किंवा कोणी घेईल का? घेणार नाही. साधारण किती रुपयाला असेल 30 वर्षानंतर डाळीचा रेट? 200, 250, 300, जास्तीत जास्त 400 रुपयेपर्यंत असेल. म्हणजे त्याचा महागाईचा दर जो आहे तो साधारण 4%, 5% इथपर्यंतच राहणार आहे. मग ह्या इन्फ्लेशन प्रोटेक्ट करणाऱ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला गुंतवणूक करायला लागेल. म्हणजे साधारण 4% पेक्षा जास्त, 5% पेक्षा जास्त रिटर्न जिथं देतील अशा ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये भविष्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तर परत एकदा आपण बघूया, तर LICच्या प्रोडक्ट मध्ये, इन्शुरन्सच्या प्रोडक्ट मध्ये काही असे प्रोडक्ट आहेत की ज्याच्यामध्ये 7% पेक्षा जास्त आपल्याला रिटर्न मिळतात. परत एकदा आपण रिव्ह्यू करूया ह्यातले कुठले कुठले गोष्ट आपण पाहिली. सगळ्यात पहिला आपण पाहिलं म्हणजे ते रेपो रेट आपल्याला का महत्वाचा आहे, रेपो रेट कशा पद्धतीने वर्क होतो, संपूर्ण जगाचे रेपो रेट काय आहे. त्याच्यानंतर दुसरं बघितलं आपण टॅक्सेशन, टॅक्स बेनिफिट का महत्वाचा आहे आपल्याला बघणं. म्हणजे मिळणाऱ्या पैशावरती टॅक्स मध्ये सवलत आणि त्याच्यानंतर भरलेल्या पैशावरती टॅक्स मध्ये सवलत, ह्या गोष्टी आपल्याला बघितल्या. त्यानंतर कॅपिटल प्रोटेक्शन आपण पाहिलं, म्हणजे आपल्या पैशाला सुरक्षितता आहे का हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर गॅरंटेड रिटर्न्स म्हणजे सुनिश्चित परतावा, गॅरंटेड रिटर्न देणारे आपण काही गुंतवणूक बघितल्या. त्याच्यानंतर लिक्विडिटी हा पर्याय बघितला, म्हणजे मला मध्ये मध्ये काही गरज लागली तर मला पैसे उपलब्ध होतील का हे आपल्याला बघतोय आपण. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे मला पुढे पैसे नाही भरता आले तरी सुद्धा माझ्या फ्युचर गोल वरती काही इम्पॅक्ट नाही होणार, हे आपल्याला बघितलं आपण. त्याच्यानंतर शेवटचा आपण बघितला गोष्ट, तर तो म्हणजे इन्फ्लेशन प्रोटेक्शन, महागाई आपल्या महागाईपेक्षा जास्त रिटर्न देणार आहे. तर हे असे 7 महत्वाचे मुद्दे आहेत की ज्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीमध्येच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार आपल्याला बारीक सारीक करावा लागेल आणि यापैकी कमीत कमी 5 तरी गोष्टी क्वालिफाय करतील अशाच इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला गुंतवणूक करायला लागेल. मी तर म्हणेन की 100% 7च्या 7 गोष्टी त्याच्यामध्ये असायला पाहिजेत. पण अगदीच रेअर केस मध्ये कमीत कमी यातल्या 5 गोष्टी तरी असायलाच पाहिजेत. बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट अशा आहेत की यातले एकही गोष्ट देत नाही. टॅक्स फ्री देत नाही, कॅपिटल प्रोटेक्शन नाही, गॅरंटेड रिटर्न नाही आहे, मला इमिजिएट काही गरज असेल तर मला पैसे मिळत नाहीत. उदाहरणार्थ जर आपण बघितलो तर प्रॉपर्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. प्रॉपर्टीमध्ये ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अवेलेबल नाहीये. रिटर्न जास्त मिळतील पण टॅक्स बेनिफिट नाही आहे. भरलेल्या पैशावरती, मिळणाऱ्या पैशावरती टॅक्स बेनिफिट आपल्याला मिळत नाही. कॅपिटल प्रोटेक्शन कुठल्याही स्वरूपाचं नाही. गॅरंटी रिटर्न नाही आहे, म्हणजे निश्चित मला पैसे मिळतील असं काही नाही आपण सांगू शकत प्रॉपर्टीमध्ये. लिक्विडिटी आपल्याला मिळत नाही प्रॉपर्टीमध्ये, म्हणजे मला पैशाची आज गरज आहे, इमिजिएट मी प्रॉपर्टी विकू शकत नाही. आता या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला प्रॉपर्टी विकण्याची कित्येक लोकांना गरज आहे, पण विकू शकतो का? नाही विकू शकत. तर ती लिक्विडिटी प्रॉपर्टीमध्ये नाही आहे. फ्लेक्झिबिलिटी नाही आहे आपल्याला पैसे भरण्यासाठी. मला ठराविक अमाऊंट मी नाही भरली तर मला चालणार नाही, कंपल्सरी तुम्हाला भरावं लागेल. इन्फ्लेशन प्रोटेक्शन कदाचित असेल, रिटर्न कदाचित जास्त मिळतील, पण 7 पैकी 5 गोष्टी प्रॉपर्टीमध्ये आपल्याला मिळत नाही. मग ह्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी आहेत, त्या विचार करण्यासारख्या आहेत. त्याच्यानंतर मग आपण वळूया महत्वाच्या आपल्या आजच्या महत्वाच्या मुद्द्याकडे. आजचा महत्वाचा फॉर्म्युला, या सेमिनारचा सगळ्यात महत्वाचा उद्देश, सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा का महत्वाचा आहे ते तुम्हाला थोडस मी सांगेन, थोडीशी पार्श्वभूमी सांगेन की आपल्या प्रत्येक येणाऱ्या पैशाचं आणि जाणाऱ्या पैशाचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी आपण भारताच्या स्वातंत्र्यापासून पाहतोय, दरवर्षी आपलं सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, कुठलंही, अगदी आपली ग्रामपंचायतीपासून
सेंट्रल गव्हर्नमेंट पर्यंत, केंद्र सरकारपर्यंत दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला बजेट डिक्लेअर करतात. बजेट म्हणजे काय? माझ्याकडे आपल्या पूर्ण भारतामध्ये पैसा येणार कुठून आणि जाणार कुठून याचं नियोजन करतात. ऍक्च्युली ते आलेले नसतात पैसे, माझ्याकडून येणार कुठून आणि जाणार कुठे याचं नियोजन केलेलं असतं. मग मला सांगा, ह्या बजेटचा इतकी वर्ष, भारत स्वातंत्र्य होऊन आपण जवळपास 60 वर्षापेक्षा कालावधी आपण बघतोय, 60 वर्षामध्ये हे बजेट कुठेही फेल केलेलं नाही ऑलमोस्ट. या बजेटमध्ये 100% यशस्वी होतील असं नाहीये, पण हे बजेट दरवर्षी प्रत्येक सरकार करतं, राज्य सरकार करतं, केंद्र सरकार करतं, स्वराज्य संस्था सगळ्या करतात, इव्हन ग्रामपंचायत करते, प्रत्येक संस्था करतात. तसं हे प्रत्येक व्यक्तीचं पर्सनल फायनान्शियल बजेट आपल्याला प्रत्येक फायनान्शियल वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला करावं लागेल. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट तुम्हाला थोडीशी महत्वाची मी सांगतो, ती म्हणजे काय, की हे प्लॅनिंग का गरजेचं आहे, तर आपल्या लाईफ मध्ये डिसिप्लिन येण्यासाठी हे गरजेचं आहे. डिसिप्लिन म्हणजे काय? जसं एक उदाहरणासाठी आपण बघूया, आर्मी मध्ये एक डिसिप्लिन आहे. आर्मी मध्ये एक डिसिप्लिन असल्यामुळे आपली आर्मी एवढी स्ट्रॉंग आहे, आपला देश एवढा सुरक्षित आहे. आपण ह्या आज इथं आपण एवढे सुरक्षित बसलेलो आहोत, हे कुणामुळे? त्या आर्मी आपली एवढी प्रोटेक्ट असल्यामुळे, आर्मी आपली एवढी खंबीर असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत. मग या आर्मीचं यश कशावरती आहे? तर ते डिसिप्लिनवर. डिसिप्लिन आर्मी मध्ये अगदी तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संपूर्ण वर्षभराचं प्रत्येक क्षणाक्षणाचं डिसिप्लिनरी प्लॅनिंग असतं, आणि ते प्लॅनिंग केल्यामुळे आर्मी आपली एवढी व्यवस्थित सरकार चालवते, देश चालवते, देश सुरक्षित करते. संपूर्ण जगाचं, प्रत्येक देशाची आर्मी जर बघितली ती डिसिप्लिन आहे. मग हे डिसिप्लिन आपल्या सुद्धा फायनान्स मध्ये आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, जर तुम्ही जर मला लाईव्ह ऐकत असाल, कोणी व्हॉट्सअप वरती बघत असेल, कोणी युट्यूब वरती बघत असेल, कोणी झूम वरती मला बघत असेल, तुमच्याकडे जर वही पेन असेल तर वही पेन घेऊन घ्या, वही पेन घेऊन त्या वहीमध्ये हे लिहून घ्या, किंवा जर तुमच्याकडे वही पेन आता इमिडिएट अवेलेबल नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय, फोटो काढून घेऊ शकताय. एवढं करा मात्र, हे जसंच्या तसं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करूया. 100% लगेच आपल्याला यश मिळणार नाही. सचिन तेंडुलकर क्रिकेट मधला देव होण्याच्या अगोदर तो काही 100% म्हणूया आपण पारंगत नव्हता. कुठलीही व्यक्ती जगामध्ये यायच्या अगोदर 100% पारंगत नव्हती. मात्र आपण सुरुवात करूया, या डिसिप्लिन मध्ये आणायची सुरुवात जर आपण केली तर बघूया की काय आहे हा फॉर्म्युला आपल्यासाठी महत्वाचा. जसं आपण म्हणतो की येणारा जो काही पैसा आहे तो आपल्याला डिवाइड करायला पाहिजे. प्रत्येक येणारा उत्पन्न जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर आपलं उत्पन्न जे काय आहे त्या 100% जर आपण उत्पन्न म्हटलं तर त्यातलं सगळ्यात पहिला महत्वाचं म्हणजे काय, 30% कमीत कमी त्यातला हिस्सा आपला सेव्हिंगला जायलाच पाहिजे, कंपल्सरी. पहिल्यांदा आपल्याला सेव्हिंग करावं लागेल, त्याच्यानंतर मग त्याची बाकीचे खर्चाचे आपल्याला नियोजन करायचे. कंपल्सरी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा सेव्हिंग करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्हिंगचं थोडंसं मी उदाहरण तुम्हाला सांगेन, सेव्हिंग का महत्वाचं आहे आणि आपण काय करतो. आपण काय करतो, सेव्हिंग बजेट लास्टला ठेवतो, पण जागतिक अर्थतज्ञ काय सांगतात, सेव्हिंग बजेट तुमचं सगळ्यात पहिला पाहिजे. तुम्ही किती सेव्ह करणार, कशासाठी सेव्ह करणार, हे बजेट आपलं सगळ्यात पहिला पाहिजे. त्याच्यानंतर एक्सपेन्स बजेट पाहिजे. मग हे थोडक्यात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मी तुम्हाला सांगेन, जसं आपल्या सणावारामध्ये सणवार असतात, सणावाराला आपण काय करतो, जेवण करतो, गोडधोड जेवण करतो, आणि त्यातला सगळ्यात पहिला जेवणाचा ठराविक हिस्सा आपण बाजूला काढतो, त्याला आपण काय म्हणतो, नैवेद्य म्हणतो. बरोबर, नैवेद्य म्हणतो. गाईला देतो, वासराला देतो, देवापुढे ठेवतो, त्याला आपण म्हणतो नैवेद्य. आणि जेवण झाल्यानंतर जे ताटामध्ये आपल्या जे काय अन्न राहतं त्याला आपण म्हणतो काय, खरकट, किंवा आपण म्हणतो उष्ट. तर मित्र, आपण आपल्या लाईफ मध्ये थोडस याची तुलना जर आपण करून बघितली तर खरकट आणि उष्ट, राहिलेलं उष्ट आणि नैवेद्य याच्यामध्ये काही ना काय फरक तरी आहे का नाही. म्हणजे हा फरक जसा आपल्या जेवणामध्ये अन्नामध्ये आहे तसा सेम आपल्या फायनान्स मध्ये सुद्धा असेल. सगळ्यात पहिल्यांदा आपलं सेव्हिंग बजेट पाहिजे, म्हणजे नैवेद्य आपण जसं काढून ठेवतो तसं सेव्हिंग बजेट आपलं पाहिजे. त्याच्यानंतर एक्सपेन्स बजेट. मग आता यानंतर बघूया की पुढच्या गोष्टी काय काय आहेत. तर त्यातलं दुसरं महत्वाचं म्हणजे काय, 30% मॅक्झिमम आपले एक्सपेन्सेस असतात. एक्सपेन्सेस म्हणजे घर खर्च चालण्यासाठी जे जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या 30% पेक्षा जास्त असायला नाही पाहिजे. मग लाईट बिल असेल, घर भाडा असेल, जेवण खाण्याचा खर्च असेल, हॉस्पिटलायझेशन असेल,
त्या सगळ्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे हाऊस होल्ड इन्कम, रोजचं दिनचर्याचं जे काय रोजचं गरजेचं जे काय गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्या उत्पन्नाच्या 30% हिस्सा आपल्याला काय करायला पाहिजे, हा खर्चावरती आपल्याला द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 30% त्यातला भाग जो आहे तो आपण कर्जाच्या हप्त्यासाठी असला पाहिजे जास्तीत जास्त. म्हणजे कर्ज आपण इतकंच घ्यायला पाहिजे की माझ्या उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 30% इतकाच माझा हप्ता पाहिजे. म्हणजे उदाहरणासाठी आपण बघूया, समजा 1,00,000 रुपये माझं टोटल ग्रॉस इन्कम असेल तर त्यातला जास्तीत जास्त 30,000 रुपये इतकाच माझा हप्ता जायला पाहिजे. बरेचसे लोक आपण काय करतो की नोकरीला लागलो, इन्कम चालू झालं, मला 50-60 हजार रुपये पगार आहे, चला एक फ्लॅट घेऊया, 40,000 रुपये ईएमआय चा फ्लॅट आपण घेतो, 25,000 ईएमआय चा फ्लॅट आपण घेतो आणि त्याचा परिणाम आपल्या ह्या सगळ्या डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग वरती होतो, मानसिकतेवरती होतो आणि त्या सगळ्या संपूर्ण लाईफ वरती होतो, पूर्ण फॅमिली वरती होतो. आता हे जर कर्ज आपण बघितलंच आहे, तुम्ही सांगायला लागलाय बरोबर आहे, पण आमचं कर्ज कर्जाचे जे हप्ते आहेत ते 30% पेक्षा जास्त आहेत बऱ्याचशा लोकांचे. काय हरकत नाही, तुमचे आता एक्झिस्टिंग आहेत असू देत, पण भविष्यात तरी त्याचे आपल्याला हप्ते कमी करता येतील. हप्ते कमी करूया, कर्ज न घेण्याकडे आपण थोडस लक्ष देऊया. त्याच्यानंतर शेवटचा तो मुद्दा म्हणजे 30% झाल्यानंतर शेवटचं 10% जे आहे ते म्हणजे लाईफस्टाईल वरती आपल्याला खर्च करायला. आता हे लाईफस्टाईल वरती 10%च फक्त का खर्च करायला पाहिजे मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर बरेचसे लोक तुम्ही इथं ऐकताय, हे सगळे जवळपास म्हणजे आपण मिलेनियल्स आहेत, यंग जनरेशन मध्ये आपण लोक आहेत. आपण लाईफस्टाईलच्या नावावरती खूप अवाढव्य खर्च करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचा रिटर्न मिळत नाही, 1 रुपयाचा काही फायदा होत नाही. उदाहरणार्थ आपण बघूया, बरेचसे लोक आयटी इंडस्ट्री मधले असतील, आपण काय करतो, आपलं वीक डेज जो आहे तो 5 दिवसाचा असतो आणि 5 दिवस झाले रे झाले, शनिवार रविवार आपला दिवस काय एन्जॉय करण्याचा, एक पार्टी केली, कुठं फिरायला गेलो, कुठं आउटसोर्सिंगला गेलो, कुठं काय गेलो आणि अवाढव्य अशा नको त्या गोष्टींच्या वरती आपण खर्च करतो, ज्याचा खर्चाचा हिशोब जर घातला आपला 10% पेक्षा जास्त आहे मित्रांनो. मला सांगा, या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बरेचसे खर्च आपल्याला माहिती झालेत, कळालेत, खर्च कमी झालेत आपले. लाईफस्टाईलच्या नावावरती ज्या ज्या काही गोष्टी आपण करत होतो त्या आता आपल्याला समजल्यात की त्या गरजेच्या नव्हत्या. मग कुठल्या गरजेच्या होत्या त्या गोष्टी आपल्याला, ज्याच्यावरती आपल्याला गरजेच्या कुठल्या नव्हत्या गोष्टी आणि त्याच्यावरती आपण खर्च करत होतो, त्या गोष्टी आपण इथून पुढे सुद्धा आपण तो खर्च कमी करून तो सेव्हिंग बजेटकडे आपल्याला न्यावं लागेल आणि ही लाईफस्टाईलच्या नावाखाली जे काय आपण गोष्टी करत होतो त्या आपल्याला कमी करून आपलं सेव्हिंग जे आहे, बचत जे आहे ते आपण वाढवू शकतोय. तर सेव्हिंग मध्ये परत 2 प्रकार येतात, तो म्हणजे 30% जे काही सेव्हिंग आहे, 30% सेव्हिंग आहे, त्यातलं 15% हे शॉर्ट टर्म सेव्हिंग साठी आपल्याला जायला पाहिजे आणि त्यानंतर दुसरा जो आहे ते 15% लॉंग टर्म गोल साठी असायला पाहिजे. आता हे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल म्हणजे काय, जे 5 वर्ष, 10 वर्ष, 7 वर्ष ते जे काही गोल आहेत, हे गोल म्हणजे आपण म्हणतो काय, हे जे काही गोल आहेत ते शॉर्ट टर्म गोल आहे. 5 वर्षातले, 7 वर्षातले, 10 वर्षातले जे काही गोल आहेत हे जे आहे ते शॉर्ट टर्म गोल आहे आणि 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षाच्या पुढचे जे काही गोल आहेत त्याला म्हणतो आपण लॉंग टर्म गोल. लॉंग टर्म गोल. तर आपण बघूया इथून पुढे की शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल ही काय आहेत, ते कसे महत्वाचे आहेत, त्याच्यावरती सेव्हिंग आपल्याला करणं का गरजेचं आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला साठी बघायला पाहिजेत. शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे काय, मुलांचं शिक्षण म्हणजे सध्याचं मुलांचं शिक्षण आहे, इमिजिएट शिक्षण आहे, प्रायमरी, प्री प्रायमरी, त्याच्यानंतर हायस्कूलचं शिक्षण, हे जे आहे शॉर्ट टर्म गोल्स आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, म्हणजे घर घेणे, कार घेणे, फॉरेन टूरला मला जायचं, ते शॉर्ट टर्म ड्रीम्स आहेत. त्याच्यानंतर अपग्रेडिंग ड्रीम्स, म्हणजे माझे हे ऑलरेडी ड्रीम पूर्ण झालेले आहेत पण मला अपग्रेड करायचे, माझी कार आहे छोटी आहे, मला आता मोठी घ्यायची, माझं घर जुनं होतं ते मला थोडस नवीन करायचं, रिनोव्हेट करायचं आहे, मी ऑलरेडी फॉरेन टूर करून आलो होतो पण मला दुसऱ्या फॉरेनला जायचं आहे, तर हे अपग्रेडिंग, हे जे आहे ते शॉर्ट टर्म गोल्स आहेत. हे शॉर्ट टर्म गोल्स असे आहेत, याची कॅटेगरी आपण अशी सुद्धा म्हणू शकतो, याच्यावरती थोडस आपण खर्च कमी करू शकतो शॉर्ट टर्म गोल साठी. ते थोडेसे अनिश्चित सुद्धा असतात, म्हणजे थोडे असे गोल आहेत त्याच्यामध्ये आपले की नाही पूर्ण झाले तरी सुद्धा आपल्याला चालतात. म्हणजे मी कार घेतली काय आणि नाही घेतली काय याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. मी कार नवीन घेतलो काय जुनी घेतलो, सेकंड हँड घेतलो किंवा जुनं,
नवीन कार घेतोय, याच्यावरती फारसा फरक पडत नाही. त्यामुळे इथं आपण शॉर्ट टर्म गोल मध्ये थोड्याफार गोष्टी कमी करू शकतोय. मात्र पुढे आपण बघूया लॉंग टर्म गोल मध्ये जर आपण बघितलं तर लॉंग टर्म गोल जे आहेत ते निश्चित आहे, कंपल्सरी आहे. ते आपल्याला शुअर इव्हेंट्स आहेत. आपल्या लाईफ मध्ये हे इव्हेंट जे आहे ते काय वाटेल ते झाले तरी हे येणारच आहे. पण याच्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, याच्यासाठी सेव्हिंग करायला पाहिजे, त्याच्यासाठी आपलं सेव्हिंग बजेट असायला पाहिजे. म्हणजे त्यातलं पहिलं म्हणजे रिटायरमेंट. आपल्या वयाच्या 60 नंतर रिटायरमेंटच्या प्लॅनिंगसाठी आपल्याला सेव्हिंग करायला पाहिजे. त्याच्यानंतर मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी आपल्याला सेव्हिंग बजेट आपलं असणं गरजेचं आहे. मग ते आपल्याला प्रत्येकाचं हे बजेट वेगवेगळं आहे. कुणाला कुठल्या पालकांना वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, कुणाला वाटतं की माझा मुलगा इंजिनियर व्हावा. त्याच्यानंतर काही लोकांना वाटतं की माझा जो हा आहे मुलगा चांगल्या एखाद्या नोकरीला व्हावा. वेगवेगळ्या प्रत्येकांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. तर त्याप्रमाणे आपलं हे बजेट आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा लॉंग टर्म गोल आहे तो म्हणजे चिल्ड्रन्स मॅरेज, मुलांचं लग्न किंवा मुलीचं लग्न. हे शुअर इव्हेंट्स आहेत. आपल्या लाईफ मध्ये आपण हयात राहिलो तरी सुद्धा होणार आहेत, हयात नसलो तरी होणार आहेत. माझं उत्पन्न असलं तरी होणार आहे, माझं उत्पन्न नसलं तरी हे मला करायलाच लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे लॉंग टर्म गोल आपल्याला निश्चित करायला पाहिजे. तर मित्र, हे जे मुद्दा आपण बघितला तो परत एकदा तुम्ही बघून घ्या, हे खूप महत्वाचा होता. हा जर तुम्ही स्क्रीनशॉट बऱ्याचशा लोकांनी जर घेतला नसेल, आपला फायनान्शियल प्लॅनिंगचा जो काही महत्वाचा मुद्दा होता, हा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला नसेल तर परत एकदा घ्या, लिहून घ्या किंवा फोटो काढून घ्या. हा आपल्याला खूप गरजेचा आहे. इथून पुढे आपल्याला या डिसिप्लिन मध्ये आपल्याला इथून पुढे आपल्याला राहावं लागेल लॉकडाऊन नंतर. त्याच्यानंतर आपण शेवटी आता येतोय आपल्या सेमिनारच्या सेमिनारच्या शेवटच्या भागामध्ये आपण येतोय, तो म्हणजे ऍसेट अलोकेशन. आपण जे काही आता ह्या लॉंग टर्म शॉर्ट टर्म सगळे वेगवेगळे जे काही गोल आहेत, हे गोल मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये पैसे बचत करतोय, सेव्हिंग करतोय, ते आपल्याला महत्वाचं आहे. ऍसेट अलोकेशन म्हणजे काय, तर जे आपण सगळेजण कष्टाने मिळवलेले पैसे आहेत, ते कष्टाने मिळवलेले पैसे जे आहेत ते वेगवेगळ्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. जागतिक अर्थतज्ञ काय सांगतात की तुमचे सगळे पैसे एकाच बकेटमध्ये घालू नका. आता उदाहरणार्थ जर सांगितलं, बरेचसे लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते, नुसताच म्युच्युअल फंड मध्ये. म्युच्युअल फंड वाईट आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही, म्युच्युअल फंड खूप छान आहे, खूप चांगला आहे. पण फक्तच म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट चांगली आहे म्हणून बऱ्याचशा लोकांनी काय केलं, डोळे झाकून बऱ्याचशा इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर केल्या, बरेचसे बँकेतले पैसे सरेंडर केले आणि सगळे पैसे त्यांनी 100% पैसे म्युच्युअल फंड मध्ये घातले. आणि आज काय परिस्थिती आहे मित्रांनो म्युच्युअल फंडची. मला मागच्या सेमिनार झाल्यानंतर एक चांगले माझे मित्र आहेत, त्यांचा मला फोन आला, मी नाव घेणार नाही त्यांचं, पण त्यांचा फोन आला आणि साहेब माझे तुम्ही म्हटला तसं मी 100% पैसे माझे म्युच्युअल फंड मध्ये साहेब अडकले आणि 40% पर्यंत 30% 25% माझे पैसे मायनस झालेच आहे आणि मी काय करू आता. साहेब म्हटलं, मी तुम्हाला ही जी काही असुरक्षेची भावना जी आता आली, इनसिक्युरिटीची जी आली, ही तुम्ही करण्यासाठी डिवाइड करायला पाहिजे होतं. ठीक आहे, आता जे काही झालं तुमचं ते काय हरकत नाही, पण इथून पुढे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. आपला ऍसेट जो आहे तो अलोकेट व्हायला पाहिजे. कुठल्या प्रकारामध्ये हा ऍसेट जे आपण गुंतवणूक करतो ते आपल्याला बघायला पाहिजे. आपली जी काही गुंतवणूक आहे ती कमीत कमी 3 पोर्टफोलिओ मध्ये आपल्याला गुंतवणूक करायला पाहिजे. हे 3 पोर्टफोलिओ कुठले कुठले आहेत, 3 प्रकार कुठले कुठले आहेत, तर त्यातला सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे काय, तर सेफ पोर्टफोलिओ. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवायला पाहिजे. कमीत कमी आपल्या गुंतवणुकीच्या, आपल्या मिळवलेल्या पैशाचा जे काही सेव्हिंग बजेट आहे त्यातला 50% कमीत कमी हिस्सा हा सेफ पोर्टफोलिओ मध्ये आपल्याला पाहिजे. सेफ पोर्टफोलिओ, काही वाटेल ते झालं तरी माझे हे पैसे सुरक्षित पाहिजे, मला मिळायला पाहिजे, हे सेफ पोर्टफोलिओ. त्यानंतर दुसरं आहे तो म्हणजे मीडियम रिस्क. आता मीडियम रिस्क म्हणजे काय, थोडीफार रिस्क घेऊन मला त्याच्यामध्ये थोडेफार रिटर्न मिळाले तरी चालतील, अशा पद्धतीचे एक थोडाफार पोर्शन आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. त्याच्यानंतर रिस्क पोर्टफोलिओ, जसं आपण म्हटलं प्रॉपर्टी हे रिस्क मध्ये येतं, शेअर मार्केट हे रिस्क पोर्टफोलिओ मध्ये. थोडंसं डिटेल मध्ये बघूया सेफ पोर्टफोलिओ म्हणजे काय. सेफ पोर्टफोलिओ मध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असतं पहिला, तर त्याचे जे रिटर्न्स आहेत ते रेपो रेट इतकं किंवा रेपो रेट पेक्षा साधारण जास्त असतात, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे सेफ पोर्टफोलिओ मध्ये मिळणारे पैसे हे टॅक्स फ्री मिळतात. भरलेल्या पैशावरती सुद्धा टॅक्स मध्ये सवलत मिळते
आणि मिळालेल्या पैशावरती सुद्धा टॅक्स फ्री पैसे मिळतात, ते सेफ पोर्टफोलिओ. त्याच्यानंतर 100% कॅपिटल प्रोटेक्शन असतं, म्हणजे 100% पैशाची हमी असते, पैशाची सुरक्षितता असते, पैशाची गॅरंटी असते. मग असे सेफ पोर्टफोलिओ कुठले कुठले आहेत? इन्शुरन्स, LIC पॉलिसी ही सेफ पोर्टफोलिओ मध्ये येते, बरोबर. त्याच्यानंतर तुमचे सुकन्या समृद्धी सेफ पोर्टफोलिओ मध्ये येते, प्रॉव्हिडंट फंड सेफ पोर्टफोलिओ मध्ये येतं. जे काही रिटायरमेंटसाठी जे काही कॉर्पस आपण ठेवणार होतो, रिटायरमेंटच्या जे काही योजना आहेत त्या सेफ पोर्टफोलिओ मध्ये येतात. तर अशासाठी यामध्ये आपलं 50% कमीत कमी इन्व्हेस्टमेंट पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे रिस्क पोर्टफोलिओ. रिस्क पोर्टफोलिओ म्हणजे काय? रिस्क पोर्टफोलिओ म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये थोडीफार रिस्क आपण घेऊ शकतो. तर रिस्क आहे म्हटल्यानंतर गॅरंटी गेलेली आहे त्याच्यातून. रिस्क आहे म्हटल्यानंतर गॅरंटी नाही आहे. एक ह्याच्यातून बघूया तर रिस्क पोर्टफोलिओ मध्ये 5% पेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतात, पण गॅरंटी नाहीये रिटर्न मिळतीलच याची गॅरंटी मला नाहीये. त्यानंतर मिळणारे जे काही रिटर्न्स आहेत हे टॅक्सेबल आहे, म्हणजे त्याच्यावरती टॅक्स बसतो. जसं म्युच्युअल फंड आहे, शेअर मार्केट आहे, प्रॉपर्टी आहे, ते रिस्क पोर्टफोलिओ मध्ये येतात, ते टॅक्सेबल आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही स्वरूपाचं कॅपिटल प्रोटेक्शन नाही, म्हणजे गॅरंटी नाही. रिस्क आहे म्हटल्यानंतर गॅरंटी नाही. तर हा रिस्क पोर्टफोलिओ झाला. त्याच्यानंतर मीडियम रिस्क पोर्टफोलिओ. मीडियम रिस्क पोर्टफोलिओ म्हणजे काय? 5% किंवा 5% पेक्षा जास्त रिटर्न आपल्याला मिळतील. 5% किंवा 5% पेक्षा जास्त रिटर्न मिळतील, पण रिटर्न मिळतील हे पण गॅरंटी नाही आहे. त्यानंतर टॅक्स फ्री ही असू शकतात किंवा टॅक्सेबल असू शकतात. त्याच्यानंतर पार्शियल कॅपिटल प्रोटेक्शन असतं. मग या कॅटेगरीमध्ये कुठले गोष्टी येतील? म्युच्युअल फंड येईल या कॅटेगरीमध्ये साधारण. तर 5% पेक्षा जास्त कदाचित रिटर्न मिळू शकतं. टॅक्स फ्री पण असू शकतं, टॅक्सेबल असू शकतं. काही म्युच्युअल फंड असे आहेत जे टॅक्स फ्री मिळतात, काही म्युच्युअल फंड असे आहेत की जे टॅक्स फ्री मिळत नाही. तर त्याच्यामध्ये पार्शियल कॅपिटल प्रोटेक्शन आहे. काही सेबीचं काही प्रमाणामध्ये त्याच्यावर पार्शियल कॅपिटल प्रोटेक्शन, संपूर्ण पैशाची सुरक्षितता नाहीये, हमी नाहीये. तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत मित्र. तर जे लोक आतापर्यंत जे ऐकले आहेत ऑनलाईन आहे, या लोकांना जे आतापर्यंत आपण जे ऐकलो, किती लोकांना वाटलं की बाबा मी सेव्हिंग करायला पाहिजे? ज्या लोकांना वाटलं खरोखर मनापासून मला वाटतं, प्लीज तुम्ही जर युट्यूबवर लाईव्ह असाल तर तिथे येस असं टाईप करा, आणि जर तुम्ही झूम मध्ये लाईव्ह असाल तर झूम मध्ये येस असं मेसेज किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. बऱ्याचशा लोकांना वाटलं की मला कमीत कमी या गोष्टी बघायला पाहिजे, मला काहीतरी सेव्हिंग करण्याची जाणीव झाली साहेब मला. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही लोकांचे कमेंट यायला लागलेत, सेव्हिंग मला करायला पाहिजे असं वाटतंय. तर ह्या गोष्टी आपल्याला करायला लागतील, सुरुवात करावी लागेल. कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागेल. कुठल्याही गोष्टीचं ट्रेनिंग, माहिती एक आपल्याला अगोदर नव्हतं, पण आता माहिती झालं तर आतापासून आपल्याला सुरुवात करायला लागेल. तर मित्रांनो, आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत आपल्या ह्याच्या सेमिनारच्या. तुम्हाला मी सांगेन की ह्या शेवटच्या आता 10 मिनिटं आपण सेशन मध्ये आलो. 10 मिनिटं झाल्यानंतर साधारण हा एक शेवटची स्लाइड माझी आहे पुढची. तर ही स्लाइड झाल्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहोत. जर कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर ते रेज हँड म्हणून, जर झूम मध्ये असाल तर तुम्ही रेज हँड करू शकता. तर त्या प्रश्न त्यांचे इथं मी अनम्यूट करेन आणि त्यांचे प्रश्न आपण इथं घेऊयात. लाईव्ह प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिले जातील. आणि ज्यांना युट्यूब वरती ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी माझा फोन नंबर तुम्हाला खाली दिसतोय किंवा या स्लाइडच्या शेवटी माझा फोन नंबर दिसेल. तुम्ही नंतर प्रत्यक्ष वैयक्तिक मला भेटून वैयक्तिक फोन करून तुम्ही चर्चा करू शकताय, विचार करू शकताय. मित्र, ज्या लोकांनी तुम्हाला आणलं इथपर्यंत त्या लोकांना खरोखर तुम्ही आभार मानायला पाहिजे त्यांचं. त्या लोकांच्यासाठी आपण बघितलं तर काय उद्देश आहे हो आमच्या या सगळं एक करण्याचा, उपद्व्याप करण्याचा? तर बघा मित्रांनो, आपल्याला सेव्हिंग करण्यासाठी कुणीही सांगत नाही, बचत करण्यासाठी कुणी सांगत नाही. तर हे लोक तुम्हाला तुमचे काळजीसाठी, काळजीपोटी बऱ्याचशा लोकांनी आपल्याला आणलंय. हे सगळं समाज आपल्याला काय करायचंय, आर्थिक साक्षर करायचं, समाजामध्ये हे ज्ञान द्यायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही सगळं आणलं. तर हे सगळं करत असताना सुद्धा आपण जर बघितलं, बरेचसे लोक फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये का अपयशी होतात? तर त्यातले 4 महत्वाचे मुद्दे आहेत. लोक का अपयशी होतात? त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बऱ्याचशा लोकांना प्लॅनिंग करण्याचं ज्ञान नसतं. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करायचं काय, कुठं करायचं, कसं करायचं, शॉर्ट टर्म करायचं, लॉंग टर्म करायचं. मला सांगा मित्रांनो, बरेचसे लोक, तुम्ही इथं मला ऐकला पहिल्यांदा, किती लोकांना हा फॉर्म्युला अगोदर माहिती होता?
बऱ्याचशा लोकांना काही वेगवेगळे फॉर्म्युले माहिती होते, पण ऍक्युरेट एक्झॅक्ट फॉर्म्युला अशा पद्धतीचा आपल्याला बचत करण्याचा प्लॅनिंग फॉर्म्युला हा नॉलेज नसतो. बऱ्याचशा लोकांना समजतं मला बचत करायला पाहिजे, पण बचत करायला पाहिजे याचं महत्व त्यांना तेवढं वाटत नाही, इम्पॉर्टन्स त्याला दिलं जातं. म्हणून बरेचसे लोक प्लॅनिंग करण्यामध्ये अपयशी होतात, फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, त्यांच्या समोर भावी काळातल्या आर्थिक गरजासाठी कुठलीही असे उद्दिष्ट असत नाही. म्हणजे लॉंग टर्म गोल, शॉर्ट टर्म गोल असे काही शुअर शॉर्ट गोल काय त्यांच्या समोर असत नाही. मला 10 वर्षानंतर घर बांधायचं आहे, मला 5 वर्षानंतर घ्यायचं आहे, मला 2025 ला घर बांधायचं आहे, मला 2025 ला मला गाडी घ्यायची आहे, 2030 ला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, 2040 ला मी रिटायरमेंट होणार आहे, असे शॉर्ट शॉर्ट गोल आणि मला त्यासाठी किती रुपये लागणार आहेत याचं निश्चित असं उद्दिष्ट आपल्याकडे असत नाही. त्यामुळे आपण अपयशी होतो. त्याच्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी काही लोकांच्याकडे असतात, पण काय करतात, ब्लाइंड रेस मध्ये ते सहभागी होतात. ब्लाइंड रेस म्हणजे काय, हुर्ऱ्या करून सगळेजण गुंतवणूक एखाद्या ह्याच्या गुंतवणुकीमध्ये करायला लागलेत आणि त्याच्यामध्ये सगळेजण गुंतवणूक करतात. म्हणजे असुरक्षित ठिकाणी आपण काय करतो, गुंतवणूक करतो, ज्यादा इंटरेस्ट मिळतो, ज्यादा रिटर्न मिळतात, ज्यादा परतावा मिळतो म्हणून त्याच्यामध्ये बळी पडतो. बरेचसे लोक बघा, मला भरपूर रिटर्न मिळतात म्हणून शेअर बाजारमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. शेअर बाजारमध्ये, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं मी चुकीचं म्हणत नाही, चुकीचं म्हणत नाही, वाईट आहे असं अजिबात म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याचं नॉलेज आपण न घेता ब्लाइंडली आपण फॉलो करतो. एखाद्या व्यक्तीने सांगितलं, माझ्या मित्रानं म्युच्युअल फंड काढला, मी पण म्युच्युअल फंड घेतलं. मला एका मित्रानं सांगितलं शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कर, त्यानं मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला चालू केलं. एखाद्या व्यक्तीने सांगितलं की तू आलेले सगळे पैसे, रिटायरमेंटचे सगळे पैसे काय कर, प्रॉपर्टी घेऊन टाक, रिअल एस्टेट मध्ये घालून टाक. मी सगळे प्रॉपर्टी मध्ये घेऊन टाकले. बऱ्याचशा लोकांनी काय केलं, खाजगी कंपन्या आल्या आपल्याकडे, पल्स आले, पॅन कार्ड आलं, ट्विंकल आलं, संचयनी, संजीवनी, कल्पतरू, कल्पवृक्ष, अशा लाखो हजारो कंपन्या आल्या. जशा आल्या, जशा उगवल्या, जसं गवत तण उगवतं तसं उगवल्या आणि गेल्या सुद्धा. कुठंतरी झाड उगवतो, कुठंतरी तुम्हाला प्लॉट घेऊन देतो आणि तुमचे पैसे 2 वर्षात डबल करतो, 4 वर्षात डबल करतो. म्हणून आपल्या भारताचे मित्रांनो जवळपास 70,000 कोटी रुपये या अशा फसव्या कंपन्यांच्या मध्ये बुडाले. 70,000 कोटी, 70,000 कोटी नॉट अ जोक. आणि हे कष्टाचे पैसे मित्रांनो आपले बुडाले. तर अशा असुरक्षित ठिकाणी ब्लाइंड रेस मध्ये तुम्ही सामील होऊ नका, त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मध्ये घाला. एकच सगळे अंडे सगळे एकाच बकेट मध्ये घालायचे नाही आहेत आपल्याला, वेगवेगळ्या पोर्टफोलिओ मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर मग शेवटचा आणि चौथा म्हणजे काय, बरेचसे लोक काय करतात की बचत करायचे सगळं समजलं, साहेब तुम्ही हे सगळं मला सांगितलं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण काही लोक म्हणतात की साहेब माझं आत्ताच नोकरी चालू झाली, मी आत्ताच काय करतो, थोडस एन्जॉय करतो. काही लोक 30-35 नंतर म्हणतात माझं आत्ताच लग्न झालंय, आता पोरं बाळ झालेत, मला आता सेव्हिंग करायला वेळ नाही, सेव्हिंग करायला पैसा शिल्लक नाही. काही लोक 40 मध्ये म्हणतात की आता माझ्या मुलाचं शिक्षण चालू झालंय, मुलाचं हायर एज्युकेशन चालू झालंय, माझ्याकडे सेव्हिंग साठी पैसे नाही. 50 नंतर म्हणतात की माझ्या मुलाच्या नोकरीसाठी पैसे पाहिजेत, माझ्या हॉस्पिटलसाठी पैसे पाहिजेत, मला सेव्हिंग करायला पैसे शिल्लक नाही. आणि 60च्या वेळेला जर आम्ही सेव्हिंग करायला जर सांगितलं तर काय म्हणतात लोक, आता तुम्ही मला सेव्हिंग करायचं सोडून द्या, मला काय कुठून मिळत असेल तर मला सांगा. तर ह्या गोष्टी आपण करतोय. त्यामुळं एक छोटीशी स्टोरी सांगतो, अशी अडचणी ज्या आहेत ते आपल्याला येत राहणार आहे. एक छोटीशी स्टोरी सांगतो. एका गावामध्ये एक उंट पाळायचा एक तबेला असतो. जसं आपल्याकडे पोल्ट्री असतात, जसं आपल्याकडे म्हशीचा गोठा असतो, तशा पद्धतीचा एका गावामध्ये काय असतो, उंटाचा तबेला असतो. 100 उंट तिथं असतात आणि त्या 100 उंटांना सांभाळण्यासाठी एक कर्मचाऱ्याची नेमणूक केलेली असते. त्या मालकानं काय केलेलं असतं, त्या कामगाराला त्याला एक नियम अट लावलेली असते, काय की 100च्या 100 उंट झोपले की तू झोपायचं, बाकी काय तू करला काय नाही केलास तरी चालतंय, बाकीचं त्यांना खाणं पिणं घालायचं, स्वच्छता करायची आणि 100 उंट सगळे झोपले की तू झोपी जायचं. ठीक आहे, एवढं सोपं काम होतो. मग तो चालू करतो कामगार. पहिला दिवस जातो, पहिल्या दिवशी जवळपास 97 उंट झोपतात आणि 3 उंट जागे राहतात. मग हा बघत राहतो, रात्रभर बघत राहतो, तर सगळे उंट झोपत नाही, 3 उंट तसेच्या तसेच राहतात. पहिली रात्र तशी जाते, पहिला दिवस तसाच जातो. दुसऱ्या दिवशी परत दिवसभराचं सगळं काम करून परत झोपायला जातो. झोपायला गेल्यानंतर काल जे काही 3 उंट झोपलेले नव्हते, जागे होते, ते झोपतात. त्या दुसरे जे काही 97 झोपले होते त्यातले 2-3 उंट परत जागे राहतात. दुसऱ्या दिवशीची पण रात्र ही अशीच जाते की 2-3 उंट जागे राहतात, बाकीचे 97-98 झोपतात आणि त्यामुळे ह्याची परत दुसरी रात्र पण तशी जाते.
परत तिसऱ्या दिवशी हा, आता ह्या 2 दिवस झोप नाही, विचार करा कशी होईल अवस्था एखाद्या व्यक्तीची. एक रात्र जर आपण झोपलो नाही तर काय होतं. तिसऱ्या दिवशी याचे काय होतं की हा रात्री झोपायला जातो, परत एकच उंट जागा असतो, एकच उंट जागा असतो आणि म्हणतो, अरे मग त्या उंटाच्या जवळ जातो, अरे बाबा मी 2 दिवस झालं झोपलो नाही, मी तुझ्या पाया पडतो, झोप. आणि मग मी पण झोपतो. तर ते उंट आहे की मानता नाही, आपल्याला माहित आहे उंट काय ऐकणार नाही. आता जनावराला काय बिचारायला समजत. तर तो काय करतो, जो कामगार आहे त्या उंटाला झोपवायसाठी प्रयत्न करतो, झोपवायसाठी प्रयत्न करतो. त्या उंटाच्या अंगावरती उड्या मारतो, पायाला लाथा मारतो, उंटाच्या मानेवरती उड्या मारतो आणि लोंबकाळायला लागतो. तुम्हाला माहिती आहे उंट आपल्याकडे येतात रस्त्यावर तिकडे फिरायला वगैरे, उंटाच्या गळ्यामध्ये काय असते, घंटा बांधलेली असते. जसं की तो उंटाच्या मानेला धरतो, त्या गळ्यातली घंटा वाजायला चालू होते. गळ्यातली घंटा जशी वाजते तसे बाकीचे सगळे उंट जागे होतात आणि याची तिसरी रात्र पण तशीच जाते. तिसरी रात्र पण जाते. मग आता म्हणतो, आता हे काही काम मला जमणार नाही. मग तो एका शेजाऱ्याला जाऊन विचारतो, अरे इतकी वर्ष तू याच्या अगोदरचा कामगार इतकी वर्ष काम करत होता, तो कसं काय करत होता. तो त्या शेजारी काय म्हणतो, तू अमुक अमुक तो व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन राहतोय, त्याला जाऊन तो विचार. तो जाऊन त्या जुन्या कामगाराला जाऊन विचारतो, तू कसं काय करत होता, सगळ्या 100 उंटांना कसं काय झोपवत होता आणि तू 10 वर्ष 20 वर्ष कसं काय काम केलं होतं. तर तो व्यक्ती काय सांगतो, कामगार त्याला, मी ते उंट झोपलेत किंवा नाही झोपलेत मी हे बघत नव्हतो. मला झोप आली, माझं काम झालं की मी झोपायचं. उंट झोपू देत नाही झोपू देत, मालक कुठे रात्री झोपलाय काही उंट नाही झोपलाय बघायला येत होता. तर ते उंट झोपण्याच्या ऐवजी, झोपण्याचा विचार करायच्या ऐवजी माझं मी काय करायचो, माझं मी काम करायचो, माझं मी झोपून जायचो. तर मोरल ऑफ द स्टोरी मित्रांनो, याचं मला तुम्हाला सांगायचं आहे, असे आपल्या लाईफ मध्ये उंट हे असणारच आहेत. सगळे उंट काही झोपणारच नाही. प्रॉब्लेम आपल्या लाईफ मध्ये काही थांबलेले नाहीत, कधीही थांबणार नाहीत. मी जसं सांगितलं, प्रत्येकाच्या लाईफच्या प्रत्येक स्टेजमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. कृपया ते प्रॉब्लेम सांगून इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग ह्याच्याकडे कानाडोळा न करता प्रॉब्लेम मधून बाहेर येण्यासाठी बघूया. त्या प्रॉब्लेमला दुर्लक्ष पण करायचं नाही आपल्याला, त्या प्रॉब्लेम मधून बाहेर यायचं. प्रॉब्लेमला तुम्ही कवटाळून जर बसलो आपण, तर त्याच्यातच आपण गुंतवून राहणार आहे. ही प्रॉब्लेम अशीच आपल्या लाईफ मध्ये राहणार आहे. आणि मी तर म्हणतो, ज्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम नाहीत असा जगामध्ये एकही व्यक्ती नाही आहे, जगामध्ये एकही नाही आहे. आणि जर मी म्हणेल एखाद्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम नसेल तर तो माणूस म्हणून नाही आहे, तो कुठला तरी संन्यासी वगैरे असेल, ज्याला प्रॉब्लेम नाही आहेत अजिबात. तर आपण काही संन्यासी नाही आहोत मित्र. तर हे प्रॉब्लेम असेच येत राहणार आहेत. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, इथून पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल. आणि शेवटी मी तुम्हाला सांगेन की हे फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी शेवटचं मी तुम्हाला हे स्लाइड सांगतोय, शेवटचे काही महत्वाचे 4 उपाय तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिला म्हणजे काय करावं लागेल, आपलं आर्थिक उद्दिष्ट निश्चित करावं लागेल. आपलं फायनान्शियल प्लॅनिंगचं सगळ्यात जे काही उद्दिष्ट आहे, गोल आहे, शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल, हे उद्दिष्ट निश्चित करावं लागेल. त्या उद्दिष्टांना प्राधान्य द्यावं लागेल, आपल्याला प्रायोरिटी ठरवावं लागेल. मला यातलं सगळ्यात पहिला महत्वाचं कुठलं आहे, महत्वाचं, इम्पॉर्टंट आणि अर्जंट, या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मग आपलं इम्पॉर्टंट कोणतं आहे आणि अर्जंट कोणतं आहे, याप्रमाणे प्राधान्य आपल्याला द्यावं लागेल. त्याप्रमाणे कृती आपल्याला करावी लागेल, ऍक्शन घ्यावं लागेल, बचतीची सुरुवात करावी लागेल. त्याच्यानंतर नियमितपणे बचत आपल्याला करावी लागेल. आणि दरवर्षी जसं जसं सरकार दरवर्षी बजेट डिक्लेअर करतं, दरवर्षी बजेटचं प्रमाण कमी जास्त होत असतं, तसं तसं आपलं सुद्धा बजेट जे आहे, सेव्हिंग बजेट, फायनान्शियल बजेट, एक्सपेन्स बजेट, हे सगळं बजेट आपलं त्या त्या प्रमाणे ऍडजस्ट करायला पाहिजे. आणि आपलं नॉलेज सुद्धा अपडेट करत राहायला गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपलं जसं जसं इन्कम वाढेल तसं सेव्हिंग सुद्धा आपल्याला वाढत राहायला पाहिजे. तर मित्र हो, मी इतका ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगायच्या होत्या, त्या महत्वाच्या वाटल्या. मी तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या या संकटातून, आयुष्यामधून पुढच्या आयुष्य सगळं आनंदाचं जाऊ देत, सुखाचं जाऊ देत, समृद्धीचं जाऊ देत. तुम्ही भरपूर पैसे कमवा, भरपूर लाईफ जगा, भरपूर आयुष्य जगा, असं मी सदिच्छा देतो. आणि मी इथे थांबतो. सगळेजण घरातच आहोत, घरात सुरक्षित आहोत. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, समाजाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आणि जर आपण शेवटी म्हणूया, ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण बघितलं, सगळ्या गोष्टीचं जर प्रॉब्लेम जर बघितला, प्रॉब्लेमचं जर मूळ बघितलं, तर तो आहे पैसा. पैसा हा मानसिक दृष्ट्या आपल्याला प्रॉब्लेम उभा करू शकतो. फिजिकल प्रॉब्लेम पैशामुळे होतात. त्याच्यानंतर जे काही हेल्थचे प्रॉब्लेम जे सुद्धा होतात, ते सुद्धा पैशामुळे होतात. ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडावं, यासाठी तुम्ही भरपूर, तुम्हाला सदिच्छा.
आणि आता क्वेश्चन आन्सर साठी मी हे सेशन ओपन करतोय. शेवटचे काही मिनिटं आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. माझा इथं तुम्हाला नंबर दिसतोय, हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकताय, सेव्ह करून घेऊ शकताय. आणि जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला पर्सनली विचारू शकताय. प्रत्येकाचं फायनान्शियल प्लॅनिंग हे प्रत्येकाचं वेगळं आहे. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, प्रत्येकाचं उत्पन्न वेगळं आहे, प्रत्येकाचे खर्च वेगवेगळे आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या प्रायोरिटी वेगवेगळ्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकाचं फायनान्शियल प्लॅनिंग वेगवेगळं असतं. तर मित्र, इथून पुढच्या काही कालावधीमध्ये जर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल काही अजून काही माहिती हवी असेल तर फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला सगळं हे करतो. मला सरकार पगार देतं हे सगळं करण्यासाठी. त्यामुळे तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीची फी घेणार नाही. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला सरकार काय करतं, पगार देतं. त्यामुळं तुम्हाला कधीही गरज लागली तर मला फोन करा. कधीही 24 तास मी अवेलेबल आहे. तर मित्र, धन्यवाद. तुम्ही इतक्या गोष्टी सगळ्या ऐकून घेतला. तर क्वेश्चन आन्सर सेशन साठी मी आपलं हे सेशन ओपन करतोय.